सर्वांना परमेश्वराच्या प्रेमाने सलाम. मला आपलंच म्हणतात तर तो भेटून म्हणायचं देखील म्हणतात. आणि जर आपलंच आहे तर मग फुलाच्या वगैरे मला असं वाटतं न दिलेलं चांगलं नाही. कारण मला असंही आठवतं की ज्यावेळेला मी इकडे कॉलेजमध्ये जायचो तर कॉलेजवरून डायरेक्ट मी चर्चमध्ये यायचो. यासाठी मला हार्मोनियम शिकायची इच्छा होती, ट्रिपल शिकायची इच्छा होती, ढोलकी शिकायची इच्छा होती. आणि दिवसभर इथं 1 तास गारपीट टेबल असताना रविवारी कामगारांच्या जवळ बसायचं नाही, तुम्हाला कोणाला आठवत असेल. आणि ते काय कुठले गाणं कसं वाजवायचं ते पाहायचो आणि आठवड्याभर त्याची प्रॅक्टिस करत तिथं बसायचो. ट्रिपल मी इथं शिकलो, याच चर्चमध्ये, चर्च बिल्डिंगमध्ये. हार्मोनियम इथंच शिकलो, ढोलकी देखील मी बरेचसे या ठिकाणी शिकलो. फक्त गिटार नाही शिकलो, कारण त्यावेळेला गिटार नव्हती. पण तो प्रभूच्या दयेने आता बरेचसे इन्स्ट्रुमेंट त्या ठिकाणी शिकलो. आणि एवढंच केवळ नाही, जसं बाळासाहेबांनी सांगितलं की काल त्यांनी मला विचारलं की उद्याचा संदेश तुम्ही द्याल का. माझी बदल झालेली आहे. याचं कारण असं आहे की ज्यावेळेला बाळासाहेब मला दैठणी गुंजाळ या ठिकाणी सेवेकरता घेऊन जायचे, त्यावेळेला बऱ्याच वेळेला लेडी माझ्याकडे असायची त्या ठिकाणची. आणि लेडी ज्यावेळेला मी करत असायचो, गीत गात असायचो, त्यावेळेला हळूच पाठीमागून बोलून माझ्या कानात सांगायचे, आजचा संदेश पण बदलायचा. टाळ्या वाजवता माझे हातपाय लटलट का व्हायचे. लोकांना वाटायचं हे बदल आता काय झालं, आता तर चांगलं गाणं गात होते. पण मला माहिती होतं आतमध्ये माझं काय झालेलं आहे. आणि मग मी नंतर काय करतो की एक संदेश मी तयार करून ठेवायचा. भरोसा नाही, बाळासाहेब घरी पण सांगू शकतात. आता काय प्रॉब्लेम नाही, तुम्ही रात्री 2 वाजता मला बोलणार नाही 2 वाजता तरी संदेश काय आहे. रोजची स्तुती करतो की माझी जडण आणि घडण, माझं जीवन खरं तर ह्या चर्चमध्ये बनलेलं आहे. आणि हे माझं मदत चर्च आहे, हे माझं मागचं चर्च आहे. आणि हे बाळासाहेब पाटील केवळ तुमच्याच बाळासाहेब पाटील नाही, तर त्या माझ्या देखील बाळासाहेब पाटील आहे. आणि वेळोवेळी अजूनही मी त्यांचं मार्गदर्शन करतो. ते माझे मेंटोर आहेत, स्पिरिच्युअल मेंटोर आहेत. आणि प्रत्येक वेळेला त्यांनी मला शिकवून दिलेलं आहे, आम्हाला शिकवून दिलेलं आहे. आणि आपलं चर्च तुम्हाला कदाचित कल्पना नसेल, परंतु भूषणनगरचं आपलं हे चर्च हे इतर ठिकाणी इतकं त्याची चर्चा केली जाते, निगडीने बोलत नाही. परंतु हे चर्च एका कारखान्यासारखं आहे, ज्या ठिकाणी सेवक आणि सेविका तयार होतात असं म्हटलं जातं. आणि म्हणून मला अभिमान आहे की मी ह्या चर्चचा एक सदस्य होतो, एक सभासद होतो. एक दिवस असं होतं की मी चर्च बिल्डिंगच्या बाहेर असायचो, परंतु नंतर प्रभूने मला चर्च बिल्डिंगच्या आतमध्ये आणलं आणि मी पुढे बसायला लागलो. आणि त्यानंतर कालांतराने लिडिंग करायला लागलो. आणि आज या ठिकाणी तुमच्या समोर या ठिकाणी मी देवाच्या वर्षाची सेवा करत आहे. प्रभूच्या नावाला धन्यवाद देतो. आणि ज्या प्रकारे तो आम्हाला चालवितो, आम्हाला घडवितो, आम्हाला शिकवतो, अनेक वेळेला आम्हाला त्याचं वचन म्हणा किंवा त्याची शिकवण्याची पद्धत आम्हाला समजत नाही, परंतु त्याचं जे जिवंत वचन आमच्याकडे त्यांनी दिलेलं आहे, त्या वचनाच्या द्वारे आम्ही परमेश्वराची इच्छा समजू शकतो, जाणू शकतो. आणि परमेश्वराला आमच्या जीवनामध्ये काय करायचं आहे त्याची इच्छा आम्ही माहीत करून घेऊ शकतो. आणि म्हणून एक गोष्ट मी नॅझरेथ चर्चबद्दल आणखी एक गोष्ट बोलू शकतो. आपलंच चर्च नाही या ठिकाणचं लोकल चर्च, परंतु जेवढे पण नॅझरेथ मंडळ आहे, एक गोष्ट तुम्ही देखील ऑब्झर्व केली असेल की फक्त नॅझरेथ चर्चमध्येच बाळासाहेबांच्या लेवलवर दुसरं पुलपीठ आहे. तर ते ह्या ठिकाणी पुलपीठ पहिल्यांदा दुसरं पुलपीठ आहे. आणि त्या ठिकाणी बाळासाहेबांच्या सोबत पुलपीठवर येऊन सेवा करण्याची, इव्हन इथे देखील उभा राहून सेवा करण्याची संधी मिळते, दिली जाते. ऑब्झर्व केलं तर तुम्ही बऱ्याचशा अशा अनेक संस्था मी पाहिलेल्या आहेत, अनेक मंडळ चर्चेस पाहिलेले की ज्या ठिकाणी पुलपीठवर देखील चढण्याची परमिशन नसते. दिस इज रियालिटी. आणि म्हणून देवाची मी स्तुती करतो, आपल्याला चांगले बाळासाहेब पाटील आपल्याला. आणि जे शिक्षण त्यांच्यापासून आम्हाला मिळालं त्यावेळेला काही काही गोष्टी आम्हाला पडत नव्हत्या, कारण आम्ही अनमॅरिड होतो. बाळासाहेब असं का बोलत आहे, तसं का बोलत. परंतु आता लग्न झालंय, लेकर झाले, आता स्वतःच बाळ झालं, तर आम्हाला आता कळत आहे की बाळासाहेब तसं का बोलत होते. आणि म्हणून काय काही गोष्टी तुम्हाला पडत असेल, परंतु त्याचं मर्म फार मोठं आहे. ते जाणून घ्या, शिका.
आणि संधीचा फायदा काय, फायदा करून काय. ज्या संध्या तुम्हाला दिल्या जातात, मग शांती पाच सांगितलं माझ्या की त्या सेवा निवृत्त झाल्या आणि नंतर बाळासाहेबांनी सांगितले की तुम्ही सेवेतून जैविक सेवेतून तुम्ही निवृत्त झाले, परंतु प्रभूची सेवा आपल्याला आजीवन करायचीच आहे. आणि केवळ बाळासाहेब पाळली पाहिजेच नाही, परंतु आपण सर्वजण कोणाला देवाचे सेवक आणि सेविका. आणि म्हणून काल जसं बाळासाहेब मला विचारले की उद्याचा संदेश तुम्ही द्याल का, मी त्यांना हो म्हणतो. आणि मी प्रार्थना करतो की देवा मी उद्या कोणतं वचन मी तुझ्या लोकांपर्यंत घेऊन जाऊ. मी त्यांना काय सांगू, क्रिसमसचा सीझन चालू झालेला आहे, आज डिसेंबर महिना सुरू झालेला आहे. आणि मी प्रार्थना करतो की प्रभू मी काय सांगू लोकांना, क्रिसमसचा मॅसेज मला द्यायचा की दुसरा कुठला नवीन वर्षाचा मॅसेज द्यायचा की जे ह्या पूर्ण वर्ष निघून गेलेलं आहे, निघून जात आहे, तो मॅसेज मी द्यायला पाहिजे. आणि जेव्हा मी प्रार्थना करतो त्यावेळी देवाने मला एक वचन दिलं की ह्या वचनातून तुला बोलायचं आहे, हे वचन तू सांग. आणि माझा विश्वास आहे ते वचन आपण वाचणार आहोत आणि ते समजून घेण्याचा प्रयत्न करत आहोत. आणि विनंती करतो, कृपा करून तुम्ही बाहेर जाऊ नका, जर फारच लागले तर नक्कीच जा, परंतु सुरुवातीपासून शेवटपर्यंत आपण प्रभूच्या वचनाकडे आपण लक्ष केंद्रित करणार आहोत. यावेळेला आपण एक प्रश्न मी विचारेन, वचन वाचण्याच्या अगोदर एक प्रश्न मी विचारेन. या मागील दिवसांमध्ये आजारपणाने, संकटाने, दुःखाने, आव्हानाने भरलेल्या ह्या दिवसांमध्ये आपल्यापैकी अनेक जणांनी आपले प्रियजन गमावलेले आहेत. आपण कल्पना देखील केली नव्हती की असं कधी कदाचित होऊ शकतं. माझ्या वयाचे तरुण अमोल, आपले भाऊ सॅम आणि इतर आंटी आहेत, अत्यंत मोठं दुःख आपल्या कुटुंबावर आलेलं आहे. एवढंच केवळ नाही तर बरेचसे आमचे जे कुटुंबातील सदस्य आहेत, आजारी आहेत, ऍडमिट आहेत, कोविड झालेला आहे, त्याच्याकरता प्रार्थना चालू आहे. त्याच्यामुळे आम्हाला अनेक वेळेला हे समजत नाही की देवा आम्ही प्रार्थना करतो, तुझं वचन वाचतो, चर्चला जातो, आमचं जीवन चांगलं आहे, परंतु हे सर्व दुःख संकट आपल्या जीवनामध्ये काय आहे? तुम्हाला काही हा प्रश्न पडलेला आहे? ज्यावेळेला काही तरुण समाजाबद्दल मी ऐकलं त्यावेळेला अनेक जण म्हटले की बाळासाहेब ते तरुण होते, ते अजून तर त्यांनी आयुष्य बघितलं समज, आताची तर त्यांची सुरुवात होती. एक तर जी वयस्कर एक आजी होती ती म्हटली की मला जर एक वेळेस नेला असतं तर मी समजू शकले असते, सगळेजण समजू शकतात वय झालेलं आहे आधीचं. परंतु जे तरुण लेकर आहेत त्यांनी आयुष्य बघितलं नव्हतं, तर देवपणे असं काय केलं. मकासरे कुटुंब आहे, गायकवाड कुटुंब आहे आपल्या चर्चमध्ये, त्यांच्या देखील कुटुंबामध्ये फार मोठे दुःख त्या ठिकाणी आलेलं आहे. तर आपल्याकडे अनेक वेळेला हे प्रश्न असतात. आणि यावेळेला आपण पाहतात की परमेश्वर आमच्या जीवनामध्ये दुःख काय देतो. वाय डज गॉड अलाउ सफरिंग्स इन आवर लाईफ. आमच्या जीवनामध्ये परमेश्वर दुःख, संकटे, त्रास, आजारपण, अडचणी का येऊ देतो हे आज आपण पाहण्याचा प्रयत्न करतो. म्हणून आपण एक वचन वाचतो, मत्ती शुभवर्तमान अध्याय 5 आपण काढूया आणि त्याचं 4थं वचन आपण वाचतो. गॉस्पेल अकॉर्डिंग टू मॅथ्यू चॅप्टर 5 वर्स 4. मत्ती शुभवर्तमान अध्याय 5 आणि वचन 4. जर आपल्याला काही मला मिळालं असेल तर कृपा करून आपण उभे राहून मोठ्याने वाचू शकता. जे शोक करीत आहेत ते धन्य, कारण त्यांचे सांत्वन करण्याची. जे शोक करीत आहे ते धन्य. धन्य म्हणजे काय? आशीर्वादित, ज्यांच्यावर देवाची कृपा आहे, ज्यांच्यावर देवाचा अनुग्रह आहे, दया आहे. जे शोक करीत आहे, जे दुःख करीत आहे ते धन्य आहे, आशीर्वादित आहे. का माहिती? का? कारण त्यांचे सांत्वन करण्यात येईल. सांत्वन म्हणजे काय? आम्हाला खरी शांती देवा देणार आहे, जे शोक करीत आहे, जे दुःख करीत आहे. आणि म्हणून प्रियांनो, परमेश्वर आमच्या जीवनामध्ये दुःख, संकटे, त्रास, अडचणी, निराशा,
आजारपण का अलाव करतो, का येऊ देतो, त्याच्याबद्दल आपण आज शिकण्याचा, देवाची इच्छा जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. आपण एक लहानशी प्रार्थना करू. पवित्र परमेश्वरा, अब्राहमाच्या, इसाकाच्या, याकोबाच्या आणि त्या सर्वांच्या निर्माण करत्या, सदाची कधी न बदलणाऱ्या प्रभू, आम्ही पुन्हा एक तुझ्या चरणांजवळ स्वतःला लीन आणि नवे करीत आहोत. तुला मी विनंती करतो बाबा की आम्ही जे वचन वाचलं ते समजण्याकरता देवाच्या आज्ञा तू आम्हाला सहाय्य आणि मदत कर. बाबा तुझी इच्छा कमाल प्रकट कर, तुझ्या योजना कमाल प्रकट कर. तू किती चांगला आहेस, तुझ्याजवळ आमच्या प्रत्येकासाठी किती महान आणि मोठ्या योजना आहेत बाबा, हे आम्हाला समजू दे. आणि आम्ही विनंती करतो आमच्या मनामध्ये असलेले सर्व प्रश्न, तुझ्याबद्दलच्या सर्व शंका कुशंका निघून जाऊ दे अशा तुला प्रार्थना करतो. मी या ठिकाणी न बोलावं तर देवाच्या आज्ञा माझ्यापर्यंत तू बोल. सर्व मान महिमा तुला दे. प्रभू येशूच्या द्वारे प्रार्थना करतो म्हणत आहे. आमेन. जे शोक करीत आहेत ते धन्य, कारण त्यांचे सांत्वन करण्यात येईल. हा डिसेंबर महिना आहे, क्रिसमसचा सीझन आहे, परंतु एक रियालिटी, एक सत्यता मला सांगायची आहे. ती ही आहे, ट्रेडिशनली पारंपरिक रीतीने सर्व जगभर 25 डिसेंबर हा ख्रिसमसचा दिवस, नाताळाचा दिवस मानला जातो, उत्सव केला जातो. परंतु रियालिटी ही आहे, सत्यता ही आहे, जर अभ्यास केला तर येशू ख्रिस्ताचा जन्म अभ्यासकांच्या मध्ये, जे थिओलॉजियन्स आहेत त्यांच्या मध्ये डिसेंबर महिन्यात झालाच नव्हता. येशू ख्रिस्ताचा जन्म हा फेब्रुवारी ते एप्रिल या काळामध्ये कुठल्या तरी दिवशी झालेला होता. परंतु एक ट्रेडिशन आहे, एक परंपरा आहे, आणि म्हणून 25 डिसेंबरला सर्व जगभर नाताळ किंवा क्रिसमस साजरा केला जातो. आणि म्हणून मी आज तुम्हाला नाताळाचा संदेश देणार नाही, आणि मी हे देखील म्हणणार नाही की 25 डिसेंबर पाळायचा नसतो किंवा पाळू नका. आपला दिवस महत्वाचा नाही, ती घटना महत्वाची आहे की आमच्यासाठी कोण जन्मला, तारा जन्मलाय, ती घटना आमच्यासाठी महत्वाची आहे. आणि म्हणून बाळासाहेब नेहमी सांगत असतात की प्रत्येक ख्रिस्ती, प्रत्येक विश्वासाच्या जीवनामध्ये सकाळी क्रिसमस असतो, दुपारी गुड फ्रायडे असतो आणि संध्याकाळी ईस्टर असतो. आणि म्हणून आमचं जे जीवन आहे प्रत्येक दिवशी आम्हाला उत्सव आम्हाला करायचा आहे. आणि म्हणून ह्या ठिकाणी जे वचन वाचतो त्याकडे आपण लक्ष देत आहोत. जे शोक करीत आहेत ते धन्य, कारण त्यांचे सांत्वन करण्यात येईल. जगात प्रत्येकाला दुःख होतं, प्रत्येकाला, असा कदाचित कोणताच व्यक्ती नाही की ज्याच्या जीवनामध्ये कुठलंच संकट नाही, कुठलंच दुःख नाही, कुठलंच आजारपण नाही, कुठल्याच प्रकारचे प्रश्न नाही. मग गरीबातली गरीब व्यक्ती असो किंवा अंबानी, अडाणी किंवा एखादा मोठा व्यक्ती असो, प्रत्येकाच्या जीवनामध्ये कुठल्या ना कुठल्या प्रकारचं दुःख, त्रास, संकट, अडचण किंवा आजारपण असतं. जेव्हा आपल्याला प्रियजनांना गमवावं लागतं, आपल्या एकदम जवळची जग सोडून निघून जाते, तेव्हा आपल्याला दुःख होतं. जेव्हा आम्ही फार मोठ्या आर्थिक त्रासामधून जातो, जेव्हा पैसे पुरत नसतात, पैशाची ऍडजस्टमेंट होत नाही आणि त्या ठिकाणी पैशाची अत्यंत गरज असते, त्यावेळेला आम्हाला त्रास होतो, टेन्शन मधून आम्ही जातो. जेव्हा रिलेशनल ब्रेकडाऊन होतं, जे आमचे जवळचे संबंध असतात एखाद्या व्यक्तीचे, ते ज्यावेळेस तुटतात, मग आई असो, वडील असो, भाऊ असो, बहीण असो, पती असो, पत्नी असो, मुलगा असो, मुलगी असो, मित्र असो, शेजारी असो, अचानक संबंध तुटतात, त्यावेळेला आम्हाला त्रास होतो, दुःख होतं. ज्यावेळेला आमची नोकरी जाते, ज्यावेळेला आमचा कामधंदा बसतो, कमाईचं साधनच निघून जातं, दुःख होतं. मोठमोठ्या आव्हानांना कसं मी आता फेस करू, कसं मी सामोरं जाऊ, आम्हाला कळत नाही. ज्यावेळेला आम्ही आजारी पडतो किंवा आमच्या कुटुंबातील व्यक्ती, लेकर आजारी पडतात, आमचे आई वडील आजारी पडतात, आम्हाला दुःख होतं, समजत नाही मी काय करावं, कोणाकडे जावं. ज्यावेळेला आम्ही एकाकी पडतो, आयसोलेट होतो, आमच्या जवळ कोणीच नसतं, जेव्हा आम्ही स्वतःला एकटं समजतो, घरामध्ये सर्वच आहेत, मित्र खूप आहेत, परंतु तरी देखील एकटं वाटतं का कधी एकटं? मला समजून घ्यायला कोणीच नाही, मी खूप प्रयत्न करत आहे, परंतु मला समजून काय घेत नाही, माझे घरातले लोक समजून घेत नाही, माझे स्वतःचा पती किंवा पत्नी, माझा भाऊ, बहीण, आई वडील समजून घेत नाही, तेव्हा एकटं वाटतं, तेव्हा त्रास होतो, दुःख होतं. जेव्हा आम्हाला शारीरिक, मानसिक किंवा भावनिक छळाला सामोरं जावं लागतं,
तेव्हा आम्हाला दुःख होतं. आमची कुठलीही चूक नसताना ज्यावेळेला आम्ही भावनिक रीतीने, शारीरिक रीतीने किंवा आम्ही त्या ठिकाणी दुःखी होतो, त्रासले जातो, तेव्हा आम्हाला समजत नाही आम्ही काय करावं. आम्ही केलेल्या प्लॅनिंग्स, आम्ही केलेल्या योजना ज्यावेळेला पूर्ण होत नाही, जेव्हा जीवनामध्ये मला हे करायचं ते करायचं, सर्व प्लॅन्स आम्ही करतो आणि त्याच्यासारखं काही होत नसतं, सर्व त्याच्या विपरीत होतं, विरुद्ध होतं, तेव्हा आम्हाला काय होतं, त्रास होतो, दुःख होतं आणि आम्हाला कळत नाही असं ह्या गोष्टी आमच्या जीवनामध्ये का घडत आहेत. जेव्हा लोक आमची फसवणूक करतात, ज्यांच्यावर आमचा विश्वास असतो, ज्यावेळेला आमचे लोक फसवणूक करतात, तेव्हा आम्हाला त्रास होतो, आम्हाला दुःख होतं. जेव्हा आमचा अपमान होतो तेव्हा आम्हाला दुःख होतं. आम्ही ज्याच्यावर प्रेम करतो मनापासून, तीच व्यक्ती ज्यावेळेस आम्हाला सोडून जाते, विश्वासघात करते, तेव्हा आम्हाला दुःख होतं. आणि वेगवेगळ्या परिस्थितीमध्ये, वेगवेगळ्या कारणाने आम्हाला दुःखाला, त्रासाला, संकटांना, आजारपणाला, टेन्शन, चिंता, काळजीला सामोरं जावं लागतं. आणि आमच्या समोर प्रश्न हा येतो की परमेश्वरा तू कुठं आहेस? तुला आमचं दुःख दिसत नाही का? अनेक जण प्रश्न विचारतात, प्रभू आम्हीच का, मीच का? तू कुठं आहेस? आमची प्रार्थना तू का ऐकत नाहीस? आणि त्यावेळेला आम्हाला असं वाटतं की देवाने आम्हाला सोडलं आहे की काय? आणि त्यावेळेस प्रश्न पडतो की देवा तू माझ्या जीवनामध्ये ह्या सर्व गोष्टी का येऊ देत आहेस? या कोविडच्या काळामध्ये अनेक जणांना आम्ही पाहतो की त्यांच्या नोकऱ्या गेल्या, त्यांनी आपले कुटुंब गमावले. काल देखील तुझे कुटुंबामध्ये जी आंटी आहेत, किरणची मम्मी, तर अचानकपणे त्या गेल्या. एकदम व्यवस्थित त्यांना कुठलाच त्रास नव्हता, परंतु दुपारी अचानक त्यांना ते पित्त झालं आणि त्याच्यामुळे त्यांना भयंकर त्रास झाला. त्यामध्येच त्या निघून गेल्या. अचानक अशा काही इन्सिडेंट्स आमच्या जीवनामध्ये घडतात आणि आम्हाला प्रश्न पडतो की देवा आमच्या जीवनात असं का होतं, काय येतं असं? याची एकंदर 9 कारण आज मी तुमच्यासमोर मांडणार आहे. वाय डज गॉड अलाउ सफरिंग इन माय लाईफ, इन आवर लाईव्स? 9 कारण आज आपण पाहणार आहोत आणि मी विनंती करतो सर्वांना आपण पवित्र शास्त्र उघडे करा आणि ज्या वेळेला मी तुम्हाला विनंती करतो वचन वाचण्याकरता कृपा करून त्वरित लवकरात लवकर वचन वाचून मला तुम्ही मदत करा. आमच्या जीवनामध्ये दुःख येण्याचं पहिलं आणि सर्वात मोठं कारण हे आहे की आमच्या जीवनामधील पाप. या काळामध्ये अनेक लोकांनी प्रश्न केले, जग आज एवढ्या भयंकर स्थितीमधून जात आहे, कोविड नंतर डेल्टा नंतर आता कोणता, ओमिक्रॉन, अजून देखील काय भयंकर व्हायरस येण्याची शक्यता आहे, तिसरी लाट येण्याची शक्यता आहे. लोक म्हणतात की जर देवा तू जिवंत आहेस तर ह्या जगातील दुःख तू का पाहत नाहीस? तू काहीतरी का करत नाहीस? आणि मला देखील प्रश्न पडतो, जे आरोग्य दात्याचा सभा घेणारे लोक आहेत आज कुठे गेले? आणि आपल्याला सवय असते नाही का, लेरानुसार काही आरोग्याच्या मीटिंग असते की आपण गाड्या भरून भरून लोक तिथं जातात. ते सर्व पाच लोक कुठे गेले? आज हॉस्पिटल्समध्ये जागा नाहीये. चर्च खाली होत आहे, हॉस्पिटल्स सुरू होत आहे. आणि म्हणून पहिलं कारण दुःखाचं, संकटाचं, आजारपणाचं पहिलं आणि मोठं कारण हे आहे की आमच्या जीवनातील पाप. उत्पत्ती अध्याय 3 वचन 6 आपण वाचूया. जेनेसिस चॅप्टर 3 वर्स 6. उत्पत्ती अध्याय 3 वचन 6. आपल्याला जर कोणाला मिळालं असेल तर कृपा करून मोठे वाचा. त्या झाडाचे फळ खाण्यास चांगले, दिसण्यास मनोहर आणि शहाणे करण्यास इष्ट आहे असे त्या स्त्रीला दिसून आले. तेव्हा तिने त्याचे फळ काढून खाल्ले व आपल्याबरोबर आपल्या पतीसही ते दिले व त्याने ते खाल्ले. देवपणे आम्हाला माहित आहे की आदम आणि हव्वेला निर्माण केलं आणि निर्माण केल्यानंतर त्यांना एदेन बागेत ठेवलं. आणि पहिल्याच अध्याय जर आम्ही वाचला तर त्या ठिकाणी देवपणे म्हटलेलं आहे की तुम्ही काय करा, फलद्रूप व्हा, बहुगुणित व्हा आणि पृथ्वी व्यापून टाका. अनेकांचा एक गैरसमज या ठिकाणी होतो. अनेक जणांना असं वाटतं की जर पाप झालं नसतं तर जगाची लोकसंख्या वाढली नसती, जगामध्ये लोक नसते. ते चुकीचं आहे.
अनेक लोक म्हणतात की पापामुळे सगळं हे काय होत आहे. देवबापांनी पाप होण्याच्या अगोदरच, फळ त्यांनी खाण्याच्या अगोदरच दोघांनाही आशीर्वाद दिला होता. फलद्रुप व्हा, बहुगुणित व्हा, पृथ्वी व्यापून टाका आणि ती अधिकारामध्ये या, ती सत्तेमध्ये, सत्य त्याच्यावर सत्ता गाजवा, असे देवबापांनी त्यांना आज्ञा दिली होती. देवाने त्यांना आशीर्वाद दिला होता. देवाला त्यांना त्यांचं भलंच करायचं होतं. देवाने त्यांना आशीर्वादच द्यायचे होते, श्राप द्यायचे नव्हते. श्राप देवाच्या योजनेमध्ये नव्हतेच. परंतु झालं काय, जी आज्ञा देवबापाने त्या दोघांना दिली, त्या दोघांनी मिळून ती आज्ञा दिली. ती सर्व घटना, सर्व कहाणी तुम्हाला सर्वांना माहिती आहे, म्हणून मी रिपीट करणार नाही. आणि म्हणून या ठिकाणी दिलेलं आहे, त्या झाडाचे फळ त्या दोघांनी देखील खाल्ले आणि काय केलं, देवाच्या आज्ञा म्हणून पाप केलं. आणि ज्या वेळेला यहोवा परमेश्वर त्या बागेमध्ये आला, त्याने हाक मारली, आदामा आदामा तू कुठे आहेस? आणि आदामाचं उत्तर काय होतं, तुझा आवाज मी ऐकला आणि मी घाबरून मी भिवून लपलो. आणि मग यहोवाने विचारलं की ज्या झाडाचं फळ तू खाऊ नये अशी तुला आज्ञा केली होती, त्याचं फळ तू खाल्लंस काय? आणि आता म्हणतो, होय, जी स्त्री तू मला दिलीस, माझी चूक नाहीये, तिची चूक आहे. आणि ज्यावेळेस देवाने हवेला विचारलं, तेव्हा हवेने कोणाकडे बोट दाखवलं, सैतानाने मला भुरळ घातली, माझी पण काय चूक नाहीये. काही लोक तर इतके त्यांच्याही पुढचे दम बोलतात. आदामाने हवेने एकमेकांना दोष दिला, परंतु काही लोक डायरेक्ट देवालाच दोष देतात. देवानेच ते जर झाड निर्माण केलं नसतं म्हणजे त्या दोघांचे पुढचे आता लोक आहेत नाही का, तर फळ खालच नसतं, ते जर झाडच नसतं तर पापच नसतं. म्हणजे देव वेळ आहे नाही. दुःख, त्रास, संकट हे देवाच्या आज्ञा मोडून जे पाप झालं त्या पापाचा परिणाम आहे. पापाचे वेतन मरण आहे. द वेजेस ऑफ सिन इज डेथ. आणि म्हणून तर आमच्या जीवनामध्ये जर पाप आहे, पहिली गोष्ट, जर आम्ही देवाच्या आज्ञेमध्ये जीवन जगत नाही, मग ती आज्ञा छोटी असो किंवा मोठी असो. अनेक लोकांचे जीवन आज्ञा कसे पाळतात माहिती का, ज्या सोयीस्कर आज्ञा असतात, सोयीस्कर, जिथं नुकसान होत नाही ना ते पाळतात. ज्या आज्ञा पाळून नुकसान होत असतं ना ती आज्ञा नाही पाळत. असं बायबलमध्ये कुठेच दिलं नाही की तुम्हाला आज्ञा जर आवडली तर पाळा, जर शक्य असेल तर पाळा, असं कुठं दिलं नाही. आज्ञा या पाळण्यासाठी कंपल्सरी दिलेला आहे. वेदर वी ऍक्सेप्ट दॅट ऑर नॉट. आणि आमच्या जीवनात आशीर्वाद तेव्हाच येतात जेव्हा आम्ही देवाची प्रत्येक आज्ञा मनापासून पाळतो. अनुवादाचा सहभाग त्याचा तुम्ही वाचला, आपण वाचला नाही परंतु त्याच्यात दिलेला आहे, ह्या ज्या सर्व आज्ञा मी तुला आज देत आहे त्या तू काय कर, त्या तू स्वतः पाळ. आपल्या मुलांच्या मनावर बिंबव. imprint them on the hearts of your children. सर्व आज्ञा हा शब्द त्या ठिकाणी दिलेला आहे. आणि म्हणून आम्हाला एक गोष्ट समजली पाहिजे की मी देवाच्या सर्व आज्ञा पाळत आहे का. योहानच्या सुवर्तमान अध्याय 14:15 जर वाचलं तर येशू ख्रिस्त त्या ठिकाणी शिष्याला म्हणत आहे, जर तुमची माझ्यावरती असली तर तुम्ही माझ्या आज्ञा पाळा. मी जर विचारलं सर्वांना एक प्रश्न की आपल्यापैकी किती लोक येशूवर प्रेम करतात. आम्ही दोन्ही हात वरती करतो, आम्ही प्रेम करतो, पण आम्ही खरंच किती प्रेम करतो जर पारखायचं असेल तर स्वतःला विचार की देवाची किती आज्ञा पाळत आहे. जर सर्व आज्ञा पाळून जर तुम्ही म्हणत असाल की खरोखर मी देवाचं प्रेम करतो तर तुमचं प्रेम खरं आहे. आणि जर तुम्ही स्वतःच्या सोयीनुसार जर आज्ञा पाळत आहात तर सॉरी टू से यू आर हिपोक्रिट. तुम्ही ढोंगी आहात आणि ते एक दिवस उघड केलं जाईल. आणि म्हणून आमच्या जीवनातील दुःख, त्रास, संकट जे आहे पहिलं कारण पापांचा परिणाम तो आहे. आणि म्हणून स्वतःला चेक करा, माझ्या जीवनात कुठलं गुप्त पाप तर नाहीये ना, देवाच्या सर्व आज्ञा पाळत आहे ना. दुसरं कारण, दुःख ही परीक्षा असू शकते. सफरिंग कॅन बी अ टेस्ट. बिना परीक्षा, आता आपल्यामध्ये मावशी आम्ही सुंदर साक्ष सांगितली, असं कुठलीच शाळा नाही, कुठलंच कॉलेज नाही ज्या ठिकाणी परीक्षा होत नाही. आहे का कुठली शाळा, कॉलेज, मित्र नाही मिळत. मग तर लेखक पहिलीला असू द्या, 10वीला असू द्या, नंतर ग्रॅज्युएशनला असू द्या, पहिलीपासून काही ना काही परीक्षा द्यावीच लागते.
प्रत्येकाने आपल्याला कोणी असं का आम्ही विदाउट परीक्षा आम्ही आतापर्यंत सगळं ग्रॅज्युएट कंप्लीट केलं, असे नाही कोणी असं आपल्यामध्ये कोणीच नाही. परीक्षा चांगल्या असतात का वाईट असतात? चांगल्या असतात, पण आम्हाला आवडत नाही. आवडतात का परीक्षा? खरं सांगा, प्रामाणिकपणे सांगा. परीक्षा कोणालाच आवडत नाही, मला नाही लागत, तुम्ही पण प्रामाणिकपणे सांगा, मला पण आवडत नव्हत्या परीक्षा. पण रियालिटी ही आहे, परीक्षा आमच्या भल्यासाठी असते, बरोबर आहे, आमच्या चांगल्यासाठी असते. परीक्षेच्या पाठीमागे हेतू काय असतो? मुलांना नापास करणं हा हेतू असतो का मुलांना पास करणं हा हेतू असतो? काय हेतू असतो? मुलांना पास करणं, त्याने पुढच्या वर्गात जावं हाच हेतू असतो. मुलांनी वर्षभर काय अभ्यास केलेला आहे, त्यांना किती ज्ञान प्राप्त झालेलं आहे, त्यांना ते समजलं आहे की नाही हे चेक करण्यासाठी, तपासण्यासाठी परीक्षा घेतल्या जातात. परंतु होतं काय माहिती का, उद्या परीक्षा आहे आणि मग रात्रभर आज सगळेजण जागरण करतात. हे रियालिटी आपल्या भारतामध्ये. इकडचं माहिती नाही मला, कोकणीकडे आमच्याकडे असं करतात, उद्या परीक्षा रात्रभर जातात. माझा एक मित्र होता, त्याचं नाव मी सांगत नाही, बायबल कॉलेजला असताना त्यावेळेस आमची परीक्षा व्हायची, त्यावेळेला आम्ही सर्व मिळून जागायचो रात्रभर. उद्या एक पेपर होता, इव्हॅन्जेलिझम नावाचा, सुवार्थेचा एक सब्जेक्ट होता, त्याचा पेपर असायचा आणि आम्ही सर्व रात्रभर जागलो, कारण सर्व पॉईंट्स पाठ करायचे होते. जे आमचे शिक्षक होते त्यांना पॉईंट टू पॉईंट पाहिजे होते सगळं, आणि प्रत्येक पॉईंट पाठ करायला खूप वेळ लागायचा आणि सर्व मिळून जागलो, सगळे पॉईंट्स पाठ केले. आणि ज्या वेळेला परीक्षा सुरू झाली माझा मित्र झोपून गेला, त्याला कळलंच नाही तो कधी झोपला. आणि आम्ही पेपर सोडून बसलो, बाकी सगळे पास, तो नापास, हे सगळं होत होतं. पण ऐन परीक्षेच्या वेळेला त्याला झोप लागली. परीक्षा ह्या नापास करण्यासाठी नसतात, पास करण्यासाठी असतात. आणि अगदी त्याचप्रमाणे आम्ही विश्वासामध्ये किती पक्के आहोत, किती दृढ आहोत हे चेक करण्यासाठी देखील परमेश्वर कधीही परीक्षा पाहतो. देवाने अब्राहामाची परीक्षा पाहिली होती का? हो, नाही, हो. काय परीक्षा पाहिली? ती तर अतिशय कठीण होती. कोणती परीक्षा होती? आपल्या एकुलत्या एका पुत्राचं अर्पण करायचं होतं. अर्पण म्हणजे त्याला मारून देवाला यज्ञ करायचा होता, ते पण वेदीवर, एकुलत्या एका पुत्राचं. एवढी कठीण परीक्षा मला नाही वाटत आपल्यापैकी कोणाला आली आहे. योसेफाची परीक्षा झाली का? उत्पत्ती मधला योसेफ झाली का नाही? यस, दॅट वॉज द टेस्ट ऑफ मॉरॅलिटी, हिज होलीनेस, हिज रायचियसनेस. अब्राहामाची विश्वासाची परीक्षा झाली, योसेफाची नैतिक परीक्षा झाली. ज्यावेळेला पोटीफाराची पत्नी त्याला म्हटली माझ्याबरोबर नीज व्यभिचार कर, तेव्हा बायबलमध्ये दिलेला आहे तो आपले वस्त्र तिथेच टाकून पळून गेला. ईयोबाची परीक्षा झाली होती. आम्हाला वाचायला फार आवडतं दुसऱ्यांच्या जीवनाबद्दल, नाही का, फार मोठ्या मोठ्या आम्ही वाचतो बायबल. पण जेव्हा तीच परीक्षा आमच्या स्वतःच्या जीवनामध्ये येते तेव्हा आम्ही पळू लागतो परीक्षेपासून, घाबरून जातो. ईयोबाची देखील परीक्षा झाली. त्याचे सर्व लेकरं, सर्व मुलं एकाच दिवशी मरण पावले. त्याची सर्व प्रॉपर्टी आयुष्यभर त्यांनी कमवली होती, एकाच दिवसामध्ये गमावली. त्याचे सर्व जे गुरढोर, मेंढर, बैल, काय काय त्याची प्रॉपर्टी होती सर्व गेली एकाच दिवसामध्ये. एवढं अतोनात त्याला दुःख झालं. एवढंच केवळ नाही तर त्याच्या शरीराला देखील मोठमोठे गळवे झाले आणि तो खापर घेऊन खाजवत बसला. त्याची पत्नी त्याच्या जवळ येते आणि त्याला म्हणते तुम्ही काय इथं बसलेला आहात धुळीमध्ये, राखेमध्ये काय बसलेला आहात? देवाचं नाव घे, तुम्ही देवाचं नाव सोडून द्या आणि म्हणून जा. कोण म्हणत आहे? त्याची पत्नी. आणि मग तो म्हणतो तिला तू धर्महीन स्त्रियांप्रमाणे काय करत आहेस? ईयोबाची देखील परीक्षा झाली. ईयोब देखील आपल्या सारखाच मनुष्य होता. शद्रक, मेशक, अबेदनोची परीक्षा झाली का? दानियेलची परीक्षा झाली का? झाली. त्यांना तर शद्रक, मेशक, अबेदनोला आगीच्या भट्टीमध्ये टाकण्यात आलं होतं. दानियेलला कुठे टाकलं? सिंहाच्या गुहेमध्ये टाकण्यात आलं. हे तर जाऊ द्या, परंतु ज्याला आम्ही प्रभू म्हणतो,
जो आमचा आणि जगाचा तारणारा आहे येशू ख्रिस्त, त्याची परीक्षा झाली होती का? यस नो यस. इव्हन येशू ख्रिस्ताची देखील परीक्षा झाली होती. आणि म्हणून आज जर आमची परीक्षा होत आहे तर आश्चर्य मानू नका. जर तुमच्या जीवनात दुःख, संकट, त्रास, आजार पडत असेल तर पहिलं कारण असू शकतं की तुमच्या किंवा आपल्या जीवनातलं पाप, किंवा दुसरं कारण असू शकतं की परीक्षा, आमच्या जीवनात परमेश्वर परीक्षा घेतो. आणि म्हणून तिसरं कारण आहे आमच्या स्वतःच्या चुकांमुळे देखील या सर्व गोष्टींना आम्हाला सामोरं जावं लागू शकतं. आमच्या स्वतःच्या चुकांमुळे. शमशोन जो आहे, शमशोन काय करा मराठीत शमशोनच, देवाचा आत्मा त्याच्यावर होता, पवित्र आत्म्याने तो भरलेला होता, त्याची शक्ती त्याच्या केसांमध्ये होती. परंतु त्याने ज्यावेळेला जीवन साथी निवडण्याची निवड केली त्यावेळेला त्यांनी आई वडिलांचं नाही ऐकलं, स्वतःच्याच बुद्धीप्रमाणे स्वतःच्या वासनेला त्यांनी त्या ठिकाणी महत्व दिलं आणि नको त्या ठिकाणी त्यांनी लग्न करून बसला. आणि त्याच्याच बायकोने दलिला तिचं नाव, त्याचं जे सिक्रेट आहे, रहस्य आहे, ते शत्रूला सांगून टाकलं आणि त्यानंतर त्याचे केस कापून पुढच्या घटना आम्हाला घडते. त्याला तुरुंगात टाकलं आणि नंतर त्याचे डोळे देखील फोडले आणि नंतर तुरुंगामध्ये जे केस वाढू लागले. नंतर आपल्याला माहिती आहे की ज्यावेळेला फंक्शन होतं, मोठा उत्सव मोठा ठिकाणी होता, त्याला 2 खांबाच्या मध्ये बांधण्यात आलं आणि त्याने काय केलं, दोन्ही खांब लोटले, कारण पवित्र आत्मा त्याच्यावर आला आणि दोन्ही खांब लोटले. सर्व हजारो लोक त्या ठिकाणी झाले होते, ते सर्व मेले आणि त्यांच्यासोबत तोही मारला गेला. संकटे, अडचणी, दुःख, निराशा आमच्या स्वतःच्या चुकांमुळे देखील आमच्या जीवनात येऊ शकतो. समोर खड्डा आहे, माहिती आहे समोर खड्डा आहे, काय करायला पाहिजे? डोळे तसे दिले ना आपल्याला, एक सोबत 2 दिले डोळे. समोर खड्डा आहे, दिसत आहे, ट्रॅफिक आहे, दिसत आहे, कशाला तुला चालत इकडे? आमच्याकडे जर तुम्ही खोपोली भागात आला दर शनिवारी आणि रविवारी ज्या सुपर बाईक्स असतात, आमच्यापासून हायवे थोडासा दूर आहे, खूप दूर अंतरावरून गाड्यांचा जोरजोरात आवाज आमच्या घरामध्ये, दारे खिडक्या जरी लावून घेतल्या तरी त्यांचा आवाज एवढा भयंकर असतो, सायलेन्स असतात, तो जोरजोरात चालतात बाईकर्स. आणि काही काही वेळेला ऐकायला येतं की अशी घटना घडली, त्या ठिकाणी ऑन द स्पॉट गेलं, काहीच गरज नाही. आम्हाला माझ्या समोर खड्डा आहे, आम्हाला माझ्या समोर एखादं आकर्षण आहे, आम्ही पापात पडू शकतो आणि आम्ही काय करतो, जाणून बुजून त्या ठिकाणी पडतो आणि मग त्रास होतो, दुःख होतं आणि मग आम्ही देवाचा होतो. आणि म्हणून आमच्या जीवनात आमच्या स्वतःच्या चुकांमुळे देखील दुःख, संकट, त्रास होऊ शकतो. माहित आहे देवाच्या दृष्टीने हा साथीदार योग्य नाही. देवाला न ताणलेली व्यक्तीसोबत लग्न करणं आवडत नाही, आपल्याला माहिती आहे. आणि तरी देखील आम्ही तोच विचार करतो. आम्हाला माहित आहे व्यसन करणं देवाला आवडत नाही, पाप आहे, ते व्यभिचार पाप आहे, तरी देखील आम्ही जर तेच करतो तर त्यात कोणाची चूक? देवाची, आमची चूक त्याच्यामध्ये. आणि जर त्याच्यामुळे जर आम्हाला त्रास झाला तर त्याच्यामध्ये आश्चर्य मानण्यासारखं काहीच नाही, उलट आम्हाला पश्चाताप करून देवाकडे वळणं गरजेचं आहे. चौथं कारण, दुःख परमेश्वर आमच्या जीवनामध्ये काय येईल, त्याचं चौथं आणि तुम्हाला कदाचित आश्चर्य वाटेल पण ते सत्य कारण आहे. दुःख, संकटे, त्रास, आजारपणामुळे आम्ही परमेश्वराच्या अजून जवळ जातो. दूर जात नाही, आम्ही जवळ जातो. कोणाच्या? परमेश्वराच्या. ज्यावेळेला सगळं काही चांगलं असतं ना तेव्हा चर्चा पण जात नाही. असं तर केलं का तुम्ही माझं घातलेले पण तुम्ही मला दिसत आहे तुमचं असतो बाळासाहेब बरोबर तुम्हाला कसं नाही आम्ही असं करतो. जेव्हा सगळं चांगलं असतं, जर इच्छा झाली मूळ घरात जायचं चर्चा तर काय दुसरे आहेत बाकीचे काम. पण जर का काही हॉस्पिटलाइज झालं, हालतच येत नाही ना हॉस्पिटल, इकडे बॅग तिकडे बॅग, इकडे सलाईन, कुठं
सेवा पण नाही आता व्हायचं. जर आम्ही आजारी असू, दुःखी असू, त्रासात असू, शोध करत असू, तर आम्ही आणखी प्रार्थना करू लागतो. प्रार्थनेच्या विनंती मला सांगा तुम्ही, जर ज्या वेळेला आमचा प्रियजन, कुटुंबातील व्यक्ती किंवा मित्र किंवा आमचा कोणी नातेवाईक ज्या वेळेला आजारी पडला, त्यावेळेला आम्ही काय केलं, स्वतः देखील प्रार्थना केल्या आणि बाळासाहेबांना देखील तुम्ही सांगितलं असतील, बाळासाहेब असं झालेलं आहे, प्रार्थना करा. सांगितलं नाही? व्हॉट्सअपच्या ग्रुपवर आम्ही एकमेकांना सांगतो प्रार्थना करायला. जास्त प्रार्थना होती त्या व्यक्तीसाठी. जर स्वतः आजारी असो तर आम्ही अधिक देवाच्या जवळ होतो, वचन वाचू लागतो, प्रार्थना करू लागतो आणि देवाला तेच पाहिजे असतं. देवाला तेच पाहिजे असतं. मला अजूनही आठवतं की ज्या वेळेला आम्ही आमच्या आजीकडे लहानपणी उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये जायचो. मी लहान असायचो, किरण लहान असायचं, ताई लहान असायची आणि आमच्या आजीकडे त्यांच्या घराच्याच बाहेर एक चूल तयार केली असायची. इथे जे MSCD आहे त्या ठिकाणी ते राहायचं आणि बाहेरच चूल असायची आणि आजी सकाळी चुलीवरच जेवण तयार करायचं. संध्याकाळचं जेवण कधी चुलीवर बनवायचं. आणि एक दिवस काय झालं, किरण आठवत नाही, मला माहीत नाही, परंतु किरण लहानपणी त्या चुलीचं जे लाकडं असतं आतमध्ये पेटलेली लाकडं त्याच्या जवळ तो गेला. बऱ्याच वेळेला बाजूला घेतलं पण तो ऐकलाच नाही. एक वेळेस काय केलं, त्याला जाऊ दिलं होतं. ज्यावेळेला त्यांनी त्या गरम लाकडाला हात लावला त्यावेळेला त्यांनी एका क्षणात हात मागे घेतला रडायला आणि परत तिकडे बघायला पण नाही त्या चुलीकडे जाणं फार दूरची गोष्ट. किंवा तुम्हाला एक आठवत असेल की ज्यावेळेस एखाद्या तुमच्या घरातलं लेकरू किंवा भाऊ किंवा बहीण पूर्वीच्या काळात एक चूल असायची, त्यावेळेस चुलीचा स्वयंपाक असायचा आणि जर कोणी लहान लेकरू जर जातात सारखी तिकडं जा तिकडं जा इकडे इतर हात नसेल पाय नसेल, जर लेकरू ऐकतच नाही मग जायचं एकदा अनुभव. ज्यावेळेस चटका बसत होता त्यावेळेला मग समजतं की क्या बात आहे, चूल किसको कहते हैं. मग देव म्हणतो तुला मी सांगतो चर्चला येत जा, प्रार्थना करत जा, दशामध्ये येत जा, आपल्या पाळत जा, ऐकत नाही ना, जा म्हटला हे अनुभव करतो. ज्यावेळेला एखादा मोठा चटका बसतो आम्हाला मग आम्ही देवाकडे पडतो, देवा भासलं. देवाची इच्छा नसते आम्हाला चटका बसावा, आम्ही सुरक्षित राहावं ही त्याची इच्छा असते, पण आम्ही त्याच्यापासून दूर पडत असतो. म्हणून वाचन करतो की जेणेकरून आम्ही त्याच्या अधिक जवळ जातो. इयोब अध्याय 42 वचन 5 आपण वाचूया. इयोब अध्याय 42 वचन 5. मी तुझविषयी करुणोत्तरी ऐकले होते, आता तर प्रत्यक्ष डोळ्याने मी तुला पाहतो. इयोब म्हणतो मी करुणोत्तरी मी कानाने तुझ्याबद्दल ऐकलं होतं देवा, परंतु आता मी प्रत्यक्ष तुला पाहत आहे. इयोबाचं जीवन धार्मिक होतं, नीतिमान होतं. तो दररोज आपल्या मुलाबाळांसाठी यज्ञ करायचा, समर्पण करायचा. परंतु ज्या वेळेला त्याच्या जीवनात संकट आलं, सर्व निघून गेलं आणि त्याचे 3 मित्र त्याच्या जवळ येऊन चर्चा करू लागले, तेव्हा इयोब या ठिकाणी म्हणत आहे की मी आतापर्यंत देवा होतं तुझं नाव ऐकलं होतं, तुझं कार्य मी ऐकलं होतं कानाने, परंतु आता मी प्रत्यक्ष माझ्या डोळ्याने तुला पाहत आहे. कारण देवाने वादळातून त्याला दर्शन दिलं होतं इयोबाला. जेव्हा आम्ही संकटातून जातो तेव्हा असं समजू नका देवाला काय दिसत नाही, काय समजत नाही. देवाला आमच्या समोर बोलण्याची इच्छा असते, आपली इच्छा प्रकट करण्याची इच्छा असते. आणि म्हणून those who went through sufferings they became more spiritual, they became more humble and their relationship with God was stronger than before. जे दुःखातून गेलेले आहे, संकटातून गेलेले आहे, त्यांनी जर का खरोखर देवाची इच्छा जाणून जर घेण्याचा प्रयत्न केला असेल तर संकटाच्या अगोदरचं जीवन, संकटाच्या दुःखाच्या त्रासाच्या अगोदरचा विश्वास आणि नंतरचा विश्वास याच्यामध्ये फरक नक्कीच पडलेला आहे. देवाबरोबर संबंध आणखी दृढ नक्कीच झालेला आहे आणि म्हणून दुःखामुळे आम्ही परमेश्वराच्या अधिक जवळ जातो. 5वी गोष्ट आमच्या जीवनात दुःख, संकट, त्रास येण्याचं कारण, दुःख आपल्याला इतरांना सांत्वन देण्यासाठी सज्ज करतं. कॅन वी इमॅजिन दिस? बट दिस इज ट्रू. दुःखामुळे काय होतं, जर माझ्या जीवनात जर दुःख आलं आहे तर त्याच्यामुळे मी
ज्या गोष्टीचा अनुभव मला स्वतःलाच नाहीये ती गोष्ट जर मी तुम्हाला सांगू लागलो तुम्ही काय म्हणाल, अरे तुला स्वतःलाच अनुभव नाही तर तुम्हाला काय सांगतो, बरोबर आहे? माझ्या बीटीच्या वेळेला बँगलोरमध्ये असताना थेसिस मला लिहायचं थेसिस, आणि थेसिसचा टॉपिक मी निवडला होता की इंटरपर्सनल रिलेशनशिप विदिन फॅमिली. ख्रिस्ती कुटुंबामधील एकमेकांसोबत जे संबंध आहेत ख्रिस्ती कुटुंबामध्ये ते कसे आहेत याच्यावर मला रिसर्च करायचा होता. आणि ज्यावेळेला टॉपिक मी पूर्ण तयार केला, 20-25 पुस्तकं वाचून त्याचं ते टायटल तयार केलं, प्रेझेंट केलं, आणि बाळासाहेबांना देखील मी सांगितलं की मी असं असं थेसिस लिहित आहे. बाळासाहेबांनी मला एक त्या ठिकाणी एक छोटासा प्रश्न विचारला, प्रीतम तुझं लग्न झालेलं आहे का? तू तर लिहित आहे, चांगली गोष्ट आहे, चांगला विषय आहे, पण फॅमिलीबद्दल जर तू लिहित आहेस, इंटरपर्सनल रिलेशनशिप इन विदिन फॅमिली, तुझं स्वतःच लग्न झालेलं नाही, तुला स्वतःलाच अनुभव नाहीये, तू लिहिशील फार चांगला, पण ते तुझ्या अनुभव कधीच येणार नाही. बाळासाहेबांना अनुभव मला माहित नाही, परंतु बाळासाहेबांना बोलले होते. आणि ज्यावेळेस बाळासाहेबांनी मला सांगितलं असं असं, त्यावेळेस मला ते पटलं की मला स्वतःलाच लग्नाचा अनुभव नाही, तर मी पती आणि पत्नीच्या संबंधामध्ये काय घेणार, दॅट विल बी ओनली हेड नॉलेज. मग मी ते कॅन्सल केलं. आणि म्हणून दुःखामध्ये परमेश्वर आम्हाला कसं सांभाळतो, संकटांमध्ये तो आम्हाला कसं चालवतो, एखाद्या फार मोठ्या गरजेमध्ये तो आमची गरज कशी पूर्ण करतो, जोपर्यंत स्वतः वैयक्तिक अनुभव आम्ही घेणार नाही तोपर्यंत तो किती चांगला आहे याचा अनुभव आम्हाला येणार पण नाही, आणि आम्ही त्या प्रकारे आम्ही कोणाला सांगू देखील शकणार नाही. आणि म्हणून बायबलमध्ये दिलेलं आहे स्तोत्रामध्ये परमेश्वर किती चांगला आहे याचा अनुभव घेऊन पहा. जो पुरुष परमेश्वराला शरण जातो तो धन्य आहे. तो किती चांगला आहे. बोलत बसू नका, ऐकत बसू नका, अनुभव घ्या त्याचा. एक वेळेस एक फार मोठ्या सभेमध्ये काही स्टेजवर बसलेले काही लोक बोलत होते, येशूबद्दल वाईट साईड काही बोलत होते. फार मोठी सभा होती, आपली नाही दुसरी. आणि त्या सभेमध्ये एक बाबा बसले होते, ते विश्वासार्ह होते, वयस्कर वृद्ध बाबा काठी घेऊन बसले होते. आणि ज्यावेळेला येशूबद्दल काही वाक्य त्यांनी ऐकलेली, त्यांना आवडलेलं आहे, तर त्यांनी ते उठले आणि म्हटले, साहेब मला 2 शब्द बोलायचे परवानगी द्या. एवढे हजारो लोक बसलेले आणि वयस्कर बाबा काहीतरी बोलत आहेत, तर हे नाही म्हणू शकले नाही. ते म्हटले, ठीक आहे बाबा, तुम्हाला काय बोलायचं तुम्ही पुढे या आणि पुढे येऊन बोला. मग बाबाजी काठी टेकत त्या व्यासपीठावर गेले आणि त्या ठिकाणी माझ्या समोर उभं राहिले. त्यांच्या खिशामध्ये एक सफरचंद होतं, त्यांनी सफरचंद काढले आणि सफरचंद काढून आता सगळे लोक ऐकायला बसले. आता बाबा पुन्हा काय बोलायचं, यांनी काय केलं, सफरचंद काढलं आणि सफरचंद खायला सुरुवात केली. खूप राग आला जे बाकीचे बसले होते व्यासपीठावर. ते म्हणजे बाबा तुम्ही वेळे वगैरे त्यांना झाले, तुमचं शाबूत आहे का, इथं तुम्हाला आम्ही बोलायला बोलवलंय, आम्ही वेळ काढून आला, तुम्ही ते काय करता, समोर सफरचंद खाता, खायचं असेल तर घरी जाऊन खा, इथं खाली बसून नाही, इथं कुठं कशाला आला. बाबांनी कुणाकडे लक्ष नाही दिलं, पूर्ण सफरचंद खाऊन टाकलं. आणि नंतर जी व्यक्ती ईश्वर बोलत होती त्या महाशयाकडे बघून त्याला विचारलं, साहेब जे सफरचंद मी खाल्लं त्याची चव कशी होती? मग सगळे हसायला लागले, पब्लिक पण हसायला लागली आणि सगळे साहेब पण हसायला लागले. अहो बाबा काय तुम्ही सफरचंद तुम्ही खाल्ले आणि त्याची टेस्ट आम्हाला विचारताय कशी, असं कसं काय, तुम्ही खाल्लं तुम्हाला माहित असतं त्याची टेस्ट कशी, चव कशी. बाबा म्हटले, येशू बद्दल फक्त आहे, येशू किती चांगला आहे याचा अनुभव मी घेतलेला आहे आणि म्हणून मला माहिती किती चांगला आहे. तुम्हाला जर त्याचा अनुभव पण जर अनुभवायचा असेल, पाहायचा असेल, त्याचा अनुभव घेऊन पहा. आणि म्हणून येशूबद्दल फक्त बोलून जमणार नाही, बायबलमधून वाचून जमणार नाही, तर आमच्या दुःखाच्या काळामध्ये, संकटाच्या काळामध्ये त्याच्या चांगुलपणाचा ज्यावेळेस आम्ही अनुभव घेतो तेव्हा तो अनुभव आम्ही इतरांना ज्यावेळेस सांगतो तेव्हा आमच्या प्रत्येक शब्दामध्ये आशीर्वाद असतात, पवित्र आत्म्याचं मार्गदर्शन असतं आणि देवाची कृपा देखील असते. प्रेज द लॉर्ड. आणि म्हणून दुःख काय करतं, आपल्याला इतरांना सांत्वन देण्यासाठी सज्ज करतं. पहिले कोरिन्थियन्स अध्याय 5 वचन 11 आपण वाचूया. फर्स्ट कोरिन्थियन्स चॅप्टर 5 वर्स 11.
पहिले तर अध्याय 5 वचन बघा. यात लोकांचे हे होते, त्याचा अर्थ असा की बंधुमध्ये असा कोणी राजकारणी, लोभी, मूर्तिपूजक, पहिले तर अध्याय 5 वचन बघा. म्हणून मी तुम्हाला जे लिहिले होते त्याचा अर्थ असा की बंधू मध्ये राजामध्ये जर डाळ करणे योग्य मूर्ती पूजक टाळमध्ये ती किंवा चित्त आराम करणारा असला तर त्याची संगत धरू नये, त्याच्यामध्ये जवळ बसू नये. दुसरे ग्रंथ अध्याय 1 वचन 4 वाचूया. दुसरे ग्रंथ अध्याय 1 वचन 4. जो आमच्याकडे सर्व संकटांचे सामना करतो असे की ज्या सांगोराने आम्हाला स्वतः देवाकडून सांगून देते, त्या सांगोराने आम्ही जे कोणी त्याच्या कोणत्याही संकटात आहेत त्यांचे सांत्वन करा वयास समर्थ होतो. जो आमच्या सर्व संकटांमध्ये काय करतो? आमचे सांत्वन करतो. हिंदीमध्ये म्हटलेलं आहे वो हमारे सब क्लेशों में शांति देता है. खरी शांती जी आहे ते लोक देऊ शकत नाही. आम्ही एकमेकांना खरी शांती देऊ शकत नाही कारण आमचे शब्द तोकडे आहेत, आमची भाषा तोकडी आहे, आमच्या भावना तोकड्या आहेत. परंतु देव जी शांती देतो ती परफेक्ट आहे, ती परिपूर्ण आहे, ती सिद्ध आहे. आणि म्हणून आमच्या संकटामध्ये दुःखामध्ये ज्यावेळेला देवाची शांतीचा आम्ही स्वतः अनुभव घेतो तेव्हा ती शांती आम्ही इतरांना देऊ शकतो. द परफेक्ट पीस. आणि ज्यावेळेला दुःखित भावाने पहिल्यांदा आम्ही देवाची शांती घेऊन त्याच्या जवळ जातो त्याच वेळेला त्याला शांती प्राप्त होऊ शकते. आणि तीच गोष्ट या ठिकाणी दुसरीकडे 1:4 मध्ये सांगितलेली आहे. सहावी गोष्ट, दुःख आम्हाला शुद्ध करतं. सफरिंग रिफाइन अस. विश्वास बसत आहे तुमचा? संकट, दुःख, त्रास आम्हाला शुद्ध करू शकतं. यशया वचन 48 आणि 10 वाचूया. आयसाया चॅप्टर 48 वर्स 10. जी तुला काढले आहे, पण भूताप्रमाणे नव्हे, ती दुःख रूप होती, तुला स्तुती लागली आहे. हिंदीमध्ये मी वाचेल. देख मैंने तुझे निर्मल तो किया. परमेश्वर म्हणत आहे देख मैंने तुझे निर्मल तो किया परंतु चांदी की नहीं. मैंने दुख की भट्टी में परख कर तुझे चुन किया है. दुःखाच्या भट्टीमध्ये तुला ताणून सलाखून पाहिलेलं आहे. ज्यावेळेला आम्ही दुकानात जाऊन सोनं कानातलं स्त्रिया बहिणी घेत असतील कानातलं किंवा एखादी आखी आम्ही खरेदी करतो सोन्याच्या दुकानात जाऊन सोन्याच्या दुकानात जाऊन आम्ही पैसे देऊन ते विकत घेतो. परंतु सोनं कसं तयार होतं माहिती का? ती प्रक्रिया माहिती का कशी आहे? सोनं हे अशुद्ध रूपामध्ये जमिनीमध्ये असतं. कोलारला जर झालं होतं बँगलोरला फार मोठी कोलार गोल्ड फील्ड आहे. केजीएफ नावाची त्याचं एक मूवी पण बनलं आहे केजीएफ कोलार गोल्ड फील्ड. तर त्या ठिकाणी अजूनही सोनं मिळतं आणि सोनं ते अशुद्ध रूपामध्ये मातीमध्ये असतं आणि ट्रकच्या ट्रक भरून ती माती कंपन्यांमध्ये पाठवली जाते आणि ते माती काय करतात ते चाळतात गाळतात त्याच्यावर प्रोसेस होते विविध प्रक्रिया केली जाते आणि त्याला भट्टीमध्ये टाकतात. शेवटी त्याच्यात जी घाण आहे दगड माती कचरा वगैरे अननेसेसरी गोष्टी आहेत ते चाळून गाळून घेतला जातात आणि अजून काय टाकायची प्रोसेस असते ते म्हणजे त्या अशुद्ध सोन्याला ते भट्टीमध्ये टाकतात आगीत टाकतात आणि ते अतिशय तप्त असं ते सोनं होतं. अतिशय लाल लाल ते त्या भट्टीमध्ये टाकलं सोनं होतं आणि पूर्णपणे ते जे सोन्याचे कण असतात लहान लहान ते वितळून जातात. म्हणजे एक लिक्विड टाईप ते सोनं तयार होतं आणि नंतर त्या लिक्विडला वेगवेगळ्या प्रकारच्या ढाच्यांमध्ये साच्यांमध्ये टाकलं जातं आणि मग त्यांचे विटा म्हणा किंवा इतर काही गोष्टी त्या ठिकाणी बनवतात. ही आहे सोन्याची प्रोसेस आणि नंतर त्या विटा वेगवेगळ्या ठिकाणी पाठवल्या जातात. त्याच्या अलंकार त्याच्या कॅरेटनुसार बनवले जातात आणि मग आपण सोनं काय करतो दुकानात जाऊन खरेदी करतो. परंतु ते सोनं कसं तयार होतं? सामान्य सोन्याला तयार होतं. त्याला वेगवेगळ्या स्थितीतून वेगवेगळ्या प्रकारच्या आव्हानातून संकटातून त्रासातून जावं लागतं सोन्याला. पहिलं अशुद्ध असतं जमिनीमध्ये पण शुद्ध करण्याची जी प्रोसेस असते ती क्लिष्ट प्रोसेस असते आणि म्हणून देव देखील जेव्हा आपण शुद्ध करू इच्छितो तर तो कदाचित कधीतरी ह्या प्रोसेस मधून जाऊ देतो. संकटातून त्रासातून छळातून अपमानातून दुःखातून आजारपणातून जाऊ देतो आणि ज्या वेळेला आम्ही त्यातून जात असतो तेव्हा आम्हाला घाबरण्याची गरज नसते. आम्हाला तो
शुद्ध करीत असतो. आमच्या मनात कदाचित जर अविश्वास आहे, थोडाफार डाऊट आहे, जर कुठला जगीपणा आहे, काढू इच्छितो आणि आम्हाला काय करतो, शुद्ध त्याच्या उपयोगी पडणारं पात्र असं तो निर्माण करू इच्छितो. आणि म्हणून जर तुम्ही कुठल्या दुःखातून जात आहात, क्लेशातून जात आहात, तर ह्या 9 गोष्टी स्वतःला विचारा, मला कोणती गोष्ट लागू पडते. आणि म्हणून या ठिकाणी परमेश्वर म्हणतो यशाला की मी तुला चांदीसारखं नाही, परंतु दुःखाच्या भट्टीमध्ये टाकून तुला परतले आहे. सातवं कारण दुःखामुळे आम्ही अधिक परिपक्व बनतो. आत्मकृतीने we become more perfect spiritually because of suffering. याकोबाचे पत्र अध्याय 1 वचन 2, 3 आणि 4 आपण वाचूया. याकोबाचे पत्र अध्याय 1 वचन 2, 3 आणि 4. दुःखामुळे वाढ आणि परिपक्वता येते. आमची स्पिरिच्युअल ग्रोथ आणि आम्ही परफेक्ट बनतो स्पिरिच्युअली. माझ्या बंधूंनो, नाना प्रकारच्या परीक्षांना तुम्हाला तोंड द्यावे लागते, तेव्हा तुम्ही आनंदच माना. तुम्हाला ठाऊक आहे की तुमच्या विश्वासाची पारख उतरल्याने धीर उत्पन्न होईल आणि धीराला आपले कार्य पूर्ण करू द्या. यासाठी की तुम्ही कशातही उणे न होता तुम्हाला अखंड परिपूर्णता प्राप्त व्हावी. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जरा थोडे आपण हालेलुया. इथं उद्देश बघा काय आहे. दुःख जर आमच्या जीवनात जर येतं तर देवाची इच्छा बघा काय आहे. या ठिकाणी दिलेलं आहे की तुम्ही नानाविध परीक्षेमध्ये पडा किंवा जेव्हा पडता तेव्हा त्याला दुःखाची गोष्ट समजू नका, आनंदाची गोष्ट समजा. कन्सिडर इट अ हॅपीनेस. आनंदाची बाब त्याला माना. का दुसऱ्यामध्ये काय सांगितलं, त्याच्यामुळे काय होतं, तुमचा विश्वास पारखला जातो आणि त्याच्यामुळे धीर उत्पन्न होतो. पेशन्स. काय उत्पन्न होतं, धीर. माझं सगळ्यांनी ऐकलं का, काय उत्पन्न होतं, दुःखामुळे, त्रासामुळे, संकटामुळे काय आमच्यामध्ये निर्माण होतं, धीर, पेशन्स. नेमकं तेच बाळासाहेब आम्हाला नाही ना. आम्ही अशा जमान्यात राहतो, मामा भूक लगी, बेटा जस्ट 2 मिनिट. इस जमाने में हम रहते हैं, 2 मिनट का जमाना है और तुम्हें धीर धरायला सामने पडायचं. परंतु स्वतःमध्ये म्हटले की मी धीर धरून परमेश्वराची वाट पाहिली, तेव्हा त्याने माझ्याकडे वळून माझा धावा ऐकला. आम्हाला कोणाला पेशन्स नाही. सगळ्या गोष्टी आम्ही असं वाटतं फटफट व्हायला पाहिजे. टाइम नाही कोणाकडे, वेळ नाही कोणाकडे. परंतु परमेश्वर थांब, धीर धर. आणि म्हणून बायबलमध्ये हे वचन आहे की प्रत्येक गोष्टीचा एक काळ असतो, एक समय असतो. कारण आमच्या करता ते फार लवकर व्हायला पाहिजे, परंतु परमेश्वर हॅव पेशन्स. धीराला आपले काम करू द्या. धीरज को अपना काम पूरा कर रहे हैं कि तुम पूरे और सिद्ध हो जाओ और तुम में किसी बात की घटी न हो. तुम्ही परिपूर्ण व्हा आणि तुमच्यामध्ये कुठल्या गोष्टीची कमतरता असू नये. कमतरता, बरोबर की नाही. ज्या वेळेला एखादा मुलगा मुलीला पाहायला जातो किंवा मुलीकडचे मुलगा पाहतात, त्यावेळेला त्या मुलीबद्दल आपण सगळी इन्फॉर्मेशन काढायचा प्रयत्न करतो, बरोबर. तिचं वय किती आहे, त्या मुलीचं शिक्षण किती झालेलं आहे, तिचं काय पुढे गोल्स आहे. नाही, बरेचशी मोठी यादी असते. आई वडिलांकडे एक यादी असते आणि त्याच्याकडे एक यादी असते. त्याची यादी वेगळीच असते. तिचे केस असेच पाहिजे, डोळे असेच पाहिजे, परफेक्ट पाहिजे. कसं पाहिजे, परफेक्ट पाहिजे. एक राजकुमारी मला पाहिजे. त्यात चुकीचं काय नाही बघा, असू दे. अपेक्षांची यादी असू, चुकीचं काय नाही. फक्त त्याच्यात सगळ्यात वरती फक्त एक गोष्ट ठेवा की तारलेली पाहिजे.
माझा होणारा नवरा परफेक्ट पाहिजे. मी हवेत बोलत नाहीये, मी प्रॅक्टिकली बोलत आहे. असंच होतं. आणि ज्या वेळेला एखादा हँडसम उंच मुलगा गोरापान मुलगा मुलगी पाहते, बाकीच्या गोष्टी नसतील तरी चालते, हाच माझा जीवनाचा साथीदार. माझी एक दूरची बहीण आहे, तिला बरेचसे स्थळ आले, बऱ्याच वर्षापूर्वीची एक गोष्ट आहे, बरेचसे स्थळ आले, चांगलं स्थळ ती यासाठी नाकारले की मुलगा गोरा नव्हता, म्हणून तिने चांगले स्थळ नाकारले. आणि एक स्थळ असं मुलगा गोरापान उंच मुलगा, तिने बाकीचं काही विचार नाही केला. हो, झालं लग्नानंतर दुसऱ्या तिसऱ्या महिन्यातच बातम्या यायला लागल्या, दारू पितो आणि रोज मारतो, लाता डोक्याने मारतो. एवढी शांतता काय झाली? मी सत्य घटना सांगितलं असं काय. माझी दूरची बहीण आहे. मग आता काय झालं, मग रोज घरी फोन, रोज घरी आता असंच केलं तरी तसंच केलं, तू दारूच पितो तरी घरात शिव्या मारामारी, ते तुला आधीच माहीत पाहिजे होतं, बरोबरच्या गोष्टी पाहिजे. आणि म्हणून परमेश्वर आम्हाला यासाठी दुःखामध्ये देत पाडू शकतो किंवा यासाठी आम्हाला जाऊ होतो, कारण त्याला आम्हाला काय करायचं आहे, परिपक्व करायचं आहे, परफेक्ट करायचं आहे. आपण कोण आहोत, चर्च कोण आहे, मंडळी कोण आहे, देवाची वधू आहे. वी द चर्च, वी आर द bride of God, bride of Jesus, and he is who? He is bride of God. तो नवरा आहे, जो मंडळीला घेण्यासाठी येत आहे. तो अशा मंडळीला घेण्याला येणार नाही की जी अशुद्ध आहे, जी अपरिपक्व आहे, त्या मंडळीला तो घ्यायला पाहिजे, बरोबर. आणि लग्नाच्या अगोदर देखील मग मुलं मुली काय करतात, ज्या दिवशी लग्नाचा दिवस असतो त्या दिवशी मग ते काय करतात, त्याच्या अगोदरपासून तयारी करतात. कितीतरी महिने अगोदरपासून पार्लरला जा, इकडे सलूनमध्ये जा, नाही का, कशासाठी, केस असेच पाहिजे. आता खूप साऱ्या गोष्टी आहेत या काळामध्ये. आणि जर चुकून ते जरी एखादं पिंपल जर आलं त्या मुलीच्या गालावर, एखादं चुकून जरी पिंपल आलं, ते तिला समजून नाही आता काय करावं, बरोबर. रात्रंदिवस आता काय करू, काय नाही, कोणतं प्रोडक्ट कोणाकडे धावतो का, एक पिंपल आले का, बरं उद्या लग्न आहे, उद्या विवाह आहे, आणि आज एक दिवस आधी जर काही पिंपल आलं तर त्याचा काय किंवा काय असं केलं का, मला स्वतःला परफेक्ट सादर करायचं, बरोबर. त्यात चुकीचं काहीच नाही, मी काही त्याचं हे करत नाही. असे अटेन्ड पाहिजे, पण तो स्पिरिच्युअली पण तसंच अटेन्ड पाहिजे. जर माझा देव मला घ्यायला येणार आहे तर मी परफेक्ट असलं पाहिजे, माझ्यामध्ये कसलीच डाग सुरकुती नसावी, ही वृत्ती आमच्यामध्ये पाहिजे. आणि म्हणून ज्यावेळेला आमच्या जीवनात देव दुःख संकट आणतो तेव्हा त्याच्या पाठीमागे इच्छा ही असते की आम्ही आधी त्याच्या जवळ जावं, विश्वासात वाढावं, त्याच्यावर डिपेंड राहावं, आमची आत्मिक वाढ व्हावी आणि परिपक्व व्हावं. We should be spiritually matured. In fact, there are 3 life stages in each and every believer's life. जेवढे पण ख्रिस्ती विश्वासधारी आहेत जगभरामध्ये, प्रत्येकाच्या जीवनामध्ये 3 अवस्था आहेत प्रत्येक ख्रिस्ती व्यक्तीच्या. पहिली आहे आत्मिक जन्म, दुसरी अवस्था आहे आत्मिक वाढ, आणि तिसरी आहे आत्मिक परिपक्वता. स्पिरिच्युअल बर्थ, स्पिरिच्युअल ग्रोथ अँड स्पिरिच्युअल मॅच्युरिटी. काय तुमचा आध्यात्मिक जन्म झालेला आहे का, तारण झालेला आहे का? जर झालेला आहे तर तुमची आध्यात्मिक वाढ होत आहे का? काय तुम्ही आत्मिक रीतीने परिपक्व झालेला आहात का? आणि म्हणून या गोष्टी जर आमच्या जीवनाचं दुःख संकट तर त्याला निगेटिव्ह घेऊ नका. देव तुम्हाला परिपक्व करण्याचा प्रयत्न करत आहे. 8वी गोष्ट, सेकंड लास्ट, दुःख आम्हाला देवाच्या प्रतिमेमध्ये बनवित जाते. आम्ही कोणाची प्रतिमा आहोत? कोणाची प्रतिमा आहोत? आम्ही देवाची प्रतिमा आहोत. देवाने स्वतःच्या हाताने आम्हाला त्याच्या स्वतःच्या प्रतिमेमध्ये बनविलं होतं. परंतु झालं काय, त्या फळ खाण्यामुळे, आज्ञा तोडण्यामुळे आमच्यामध्ये पाप आलं आणि पापाचा परिणाम हा सगळा आहे. कोरोना व्हायरस, मृत्यू, बेरोजगारी, जे पण जगामध्ये आम्ही पाहतो, जे पण प्रॉब्लेम्स आहेत, ते सगळे प्रॉब्लेम्सचं जे रूट रिझन जे आहे
ते आहे पाप. आणि ज्यावेळेला ह्या दुःखातून संकटातून त्रासातून जातो, देवाच्या जवळ जातो, स्वतःची पाप कबूल करून सोडून देतो, पश्चाताप करतो, तेव्हा परमेश्वर आमची करप्टेड इमेज जी आहे, डागाळलेली प्रतिमा जी आहे, ती पुन्हा पूर्ववत करतो. प्रेज लॉर्ड. आमचा तुटलेला जो संबंध आहे देवाचा नाही आमचा, परमेश्वर पुन्हा तो प्रस्थापित करतो, पुन्हा तो जोडतो. कारण हे फुकट नाही मिळालं, फुकट नाही मिळालं. कोणाला तरी मारावं लागलं त्या कोसाला, कोणाला तरी आमची सगळे जगाची पाप स्वतःवर घ्यावी लागली, कोणाला तरी अपमान सहन करावा लागला, कोणाला तरी त्रासातून जावं लागलं, कोणाला तरी फटके खावे लागले, छळातून जावं लागलं, अपमानातून जावं लागलं, आणि कोणातरी मरून परत जिवंत व्हावं लागलं. आणि म्हणून आज आम्हाला तारण प्राप्त झालेलं आहे. आणि म्हणून जेव्हा आम्ही दुःख संकटातून जातो, तेव्हा परमेश्वर आम्हाला त्याच्या प्रतिमेमध्ये बनवित जातो. रोमकरास पत्र अध्याय 6 वचन 5 आपण वाचूया. आपल्याकरता मी हिंदीमध्ये वाचेल, मराठीमध्ये तुम्हाला मिळालं तर तुम्ही निश्चित वाचा. रोमकरास पत्र अध्याय 6 वचन 5. क्योंकि यदि हम उसकी मृत्यु की समानता में उसके साथ जुट गए हैं, तो निश्चय उसके जी उठने की समानता में भी जी जुट जाएंगे. मराठी में वाचूया. कारण जर आपण त्याच्या मरणाच्या प्रतिरूपाने त्याच्याशी संयुक्त झालो आहोत, तर त्याच्या उत्पत्तीच्याही प्रतिरूपाने त्याच्याशी प्रेज द लॉर्ड. जर आम्ही दुःखातून जात आहोत, त्रासातून जात आहोत, तर लक्षात ठेवा की आम्ही येशूच्या देखील त्रासामध्ये आम्ही सहभागी होतो, येशूच्या छळामध्ये आम्ही सहभागी होतो. जेव्हा गुड फ्रायडे येतो, आता थोड्या दिवसांनी आहे गुड फ्रायडे, ईस्टरचे दिवस येतीलच आता. जेव्हा गुड फ्रायडेचा आम्ही मेसेज वाचतो, ऐकतो, चर्चमध्ये येऊन बरेचसे लोक रडतात, बरोबर आहे गुड फ्रायडेच्या दिवशी. का? कारण येशूने आमच्यासाठी किती दुःख सहन केलं, किती त्रास सहन केला, किती त्यांनी अपमान सहन केला. आमच्यासाठी त्याने खिळे त्याच्या हातापायामध्ये ठोकले गेले, काटाचा मुकुट त्याच्या डोक्यावर ठेवला गेला, त्याच्या कुशीमध्ये भाला. आम्ही रडतो, बरेचसे लोक रडतात गुड फ्रायडे दिवशी. परंतु ज्या वेळेला आमच्या जीवनात दुःख संकट त्रास येतात, त्यावेळेला आम्हाला याची आठवण व्हायला पाहिजे की जर माझा देव जर त्या त्रासातून गेलेला आहे माझ्याकरता, आणि जर मी जर त्याच्या इच्छेनुसार जर मी दुःख भोगत आहे, तर ती माझ्यासाठी एक अभिमानाची गोष्ट आहे, रडत बसायची गोष्ट नाही. एक माझ्यासाठी चांगली गोष्ट आहे की मी त्याच्या दुःखामध्ये देखील सहभागी आहे. माझा जर अपमान होत आहे तर त्याच्या देखील अपमानामध्ये सहभागी आहे. माझा जर शारीरिक छळ होत आहे किंवा भावनिक छळ होत आहे, मी जर आजारी आहे तर तो देखील आजारी होतो. त्याने सगळ्यांचे क्लेश आपल्याला घेतलेले आहे. स्वतःला उलट गर्व झाला पाहिजे, प्रभू मी तुझ्या दासामध्ये मी देखील सामील आहे. आणि शेवटची गोष्ट आपण बघूया. दुःख आपल्याला देवावर अधिक प्रेम करण्यास आणि त्याला जाणून घेण्यास मदत करते. Suffering helps us to know and love God more. दुःख संकट त्रास अडचणी अपमान काय गोष्टी त्याच्यामुळे आम्ही देवाला अधिक जाणून घेतो आणि त्याच्यावर अधिक प्रेम करू लागतो. रोमकरास पत्र अध्याय 8 वचन 35 आपण वाचूया. वचन 35 आणि 39. रोम 8 35 आणि 39. ख्रिस्ताच्या प्रीतीपासून आपल्याला कोण विभक्त करेल? क्लेश, आपत्ती, छळणूक, उपासमार, नग्नता, संकट आणि तलवार ही विभक्त करतील काय? शास्त्रात लिहिल्याप्रमाणे तुझ्यामुळे आमचा वध दिवसभर होत आहे, कापाव्याच्या मेंढरासारखे आम्हाला गणले आहे. 39 ना? हो. उंची, खोली किंवा दुसरी कोणतीही सृष्ट वस्तू ख्रिस्त येशू आपला प्रभू ह्याच्यामध्ये देवाची आपल्यावरील जी प्रीती आहे तिच्यापासून आपल्याला विभक्त करायला समर्थ होणार नाही. Praise the Lord. न मृत्यु न जीवन न स्वर्ग न प्रधानता न वर्तमान न भविष्य न सामर्थ न ऊंचाई न गहराई और न कोई और सृष्टि हमें परमेश्वर के प्रेम से जो हमारे
देवाच्या कृपेपासून आम्हाला काहीच वेगळं करू शकत नाही, कारण त्याचा चांगुलपणाचा अनुभव घेतलेला आहे. आम्हाला मृत्यूला देखील सामोरं जावं लागलं आम्ही जाणार असं म्हणू नका. देवाने आमच्या जीवनात असं काय केलं, त्यालाच काय घेऊन गेला, त्यालाच काय ठेवलं, त्यालाच काय घेऊन गेला. डोंट से दॅट एव्हर. आम्हाला त्याच्या प्रेमापासून कोणीच विभक्त करू शकत नाही. का म्हणजे पाऊल म्हणतो अजून एका प्रश्नामध्ये की मी जगणे हे मला ख्रिस्त आहे आणि मरण हे मला लाभ आहे. मी जगलो तर ख्रिस्तासाठीच जगेल आणि जरी मी मेलो तर मी त्याच्याकडेच राहणार आहे. कधी कधी आमची लेकरं आमच्या घराच्या अंगणामध्ये खेळत असतात मित्रांबरोबर. 1 तास 2 तास 3 तास संध्याकाळ झाल्यानंतर आई किंवा वडील घरातून आवाज देतात त्या बाळाला, बाळा आता बस झाला, आता घरी आतमध्ये ये. म्हणतो का नाही आपण? म्हणतात किती वेळ खायचा, बस झाला घरात ये, रात्र झाली. मग मित्रांना दुःख होतं, अरे तू मध्येच खेळ सोडून चाललास, येऊन गेलास. त्याला पण जायची इच्छा नसेल, पण बाबाने बोलवलं, आईने बोलवलं, घरात जाणं गरजेचं आहे. बरोबर, आपण सगळं घरचं सगळं स्वर्ग हे आपलं खरं घर आहे आणि पृथ्वी हे अंगण आहे आणि आता संसार जे आहे तो एक मोठा खेळ आहे. देवा तो खेळ आहे, भरपूर खेळ आहे. पण मी आवाज दिला की तुला इकडे यावं लागेल. दुःख होईल मित्रांना, मधून सोडून गेलं, नातेवाईकांना, कुटुंबियांना. परंतु मला असं वाटतं आम्ही आमच्या दुःखापेक्षा परमेश्वराला अधिक आनंद होत असेल की माझं लेकरू माझ्याजवळ आलेलं आहे. दुःख होतं आम्हाला, मनुष्याला आमच्या भावना जोडलेल्या असतात, आठवणी असतात, बऱ्याचशा गोष्टी दुःख होतं. पण देवाला आनंद होतो, कारण का मी माझ्या लेकराला माझ्याकडे बोलले आहे. आणि म्हणून आमचा ॲटिट्यूड देखील महत्वाचा आहे. दुःखामुळे आम्ही परमेश्वराला अधिक प्रेम करू लागतो आणि त्याला जाणून घेतो. प्रश्न हा आहे, आम्हाला मारायचं का नाही हा प्रश्न नाही, आम्ही कधी मारणार हा प्रश्नच नाही. प्रश्न हा आहे की जर त्याने मला आज बोलवलं, आज जर का मला मारायची वेळ आली आज, तर मी त्याच्याकडे जाईल का भलतीकडे दुसरीकडे जाईल. जर माझं तारण झालं आहे तर मला भिण्याची घाबरण्याची गरज नाही. जर माझ्या कुटुंबातल्या व्यक्तीचं, मुलाचं, मुलीचं, आई वडिलांचं, भावाचं जर तारण झालं आहे आणि ते जर आज्ञा पालनामध्ये वाढत आहे तर मला बिलकुल चिंता करायची गरज नाही. का? कारण मला म्हणजे ते देवाच्या जवळ आहे. मला रडायची का गरज कधी माहिती का? मला शोक कधी करायची गरज माहिती का? जर आपल्यापैकी कोणाचं जर तारण झालं नसेल, पाप क्षमेचा जर अनुभव आलेला नसेल आपल्या भावाला, बहिणीला, आई वडिलांना, पतीला किंवा पत्नीला, मुला बाळाला, तर मात्र रडा. कारण ते वेळेनंतर मला माहित नाही त्याला स्वर्ग घेईलच का नाही ते मला माहित नाही. हा मोठा प्रश्न त्या ठिकाणी आहे. तारण जर झालंय, म्हणून थेसलोनिकरास पत्रामध्ये पाऊल म्हणतो की तुम्ही इतरांसारखे शोक करू नका, इतरांसारखे रडू नका. आणि एवढंच केवळ नाही, ज्यावेळेला येशू ख्रिस्ताला मत्स्यसंभावर खेळण्याकरता घेऊन जात होते त्यावेळेला येशू ख्रिस्त काय म्हणाला माहिती का? तुम्ही माझ्यासाठी रडू नका, तुम्ही आपल्यासाठी आणि आपल्या मुलाबाळांसाठी रडा. रडायचं तर आहे तर रडा नक्की, परंतु कशासाठी रडा? जे तारण त्यांचं झालं नाही त्यांच्या तारणाने रडा. आता प्रार्थना करा त्यांच्या तारणासाठी. स्वतःच जर झालं नसेल तारण, स्वतःचे रडा, पश्चाताप करा. एक दिवस सगळ्यांना जायचं कधी ना कधी. आणि ज्यांचं तारण झालं आहे शोक नक्कीच करा, परंतु हे लक्षात असू द्या की तुमचं सांत्वन करायची आणि ते सांत्वन कोणी मनुष्य करणार नाही, स्वतः देव करणारे सांत्वन. आणि त्याचं सांत्वन हे परफेक्ट सांत्वन असणार आहे. जे शोक करीत आहेत ते धन्य, कारण त्यांचे सांत्वन करण्यात येईल. प्रकटीकरण अध्याय 21 वचन 4 आणि 5 आपण वाचूया. मी तुमच्यासाठी वाचलाय रेव्हलेशन 21:4 and 5. शेवटचं वचन वाचून याकडे थांबलो. प्रकटीकरण 21:4 आणि 5. तो त्यांच्या डोळ्याचे सर्व अश्रू पुसून टाकेल. यापुढे मरण नाही, शोक, रडणे,
हे नाही, कारण पहिल्या गोष्टी होऊन गेल्या. तेव्हा राजा समोर बसलेला म्हणाला, पहा मी सर्व गोष्टी नवीन करतो. तो म्हणाला, लिही, कारण ही वचने विश्वसनीय व सत्य आहेत. तो म्हणजे स्वतः प्रभू येशू ख्रिस्त त्यांच्या डोळ्याचे सर्व अश्रू पुसून टाके. प्रभू या सर्व प्रकारांना आशीर्वाद करो. आणि जर आपल्याकडे कोणी शोकित आहे, दुःखित आहे, तर परमेश्वर या गोष्टींद्वारे तुमची भेट घेऊ. आणि जर आपल्या जीवनात कुठल्याही प्रकारचे पाप आहे, तर आजही परमेश्वर आम्हाला ती संधी देत आहे. आम्ही पश्चाताप करू शकतो, आमची पापे बदलून घेऊ शकतो आणि त्याला म्हणतो, देवा तू क्षमा कर. तुझं परफेक्ट शालोम, शांती, सांत्वना आम्हाला दे. आमचं शोकित मन तू सांत्वना देऊन स्थिर कर. ज्यावेळेला दानिएल त्या सिंहाच्या खोमध्ये सोडला गेला, मी बऱ्याच घरामध्ये पिक्चर पाहिला, एक फोटो मी पाहिला की दानिएलला, तुम्ही पाहिला कोणी दानिएलचा फोटो सिंहाच्या खोलीमध्ये असताना कोणी पाहिलेला आहे? तर मी जो फोटो पाहिला, बऱ्याच ठिकाणी जो पाहिला, तो असा होता की सिंह दानिएलच्या समोर उभे आहे, दानिएल त्याकडे पाहत आहे आणि दानिएल कुठं पाहत आहे? वरती पाहत आहे. वरती म्हणजे आकाशाकडे, देवाकडे पाहत आहे. मनुष्याकडे कदाचित जर तो घाबरला जर असता, बापरे आता मला सिंहाच्या पुढे टाकायला चाललेले आहे आणि आता मी आता जाणार, देवाची इच्छा, देवाचा जो काही इच्छा आहे मरू का जगू, त्याला काय माहिती, देव त्याला जगवणार आहे का मारणार, ही नेवर नोन आहे. परंतु ज्यावेळेला त्याला सोडलं, तो खाली पोहोचण्याच्या अगोदर देवाने एक सोय केली होती. एक देवदूताला पाठवून सिंहांची तोंडे बंद करण्यात आली होती. दानिएल त्या ठिकाणी एखाद्या अंधारात जाऊन लपून बसला नाही की कोणी सिंहाने मला पाहू नये म्हणून. तो त्यांच्या समोर आहे, संकट समोर आहे, मृत्यू समोर आहे, समोर उभा आहे देवाचा. शद्रक, मेशक, अबेदनगोला परमेश्वराने त्या आगीच्या भट्टीपासून वाचवलं का भट्टीमध्ये वाचवलं? बोला, जोरात बोला. नक्की का पासून वाचवलं? शद्रक, मेशक, अबेदनगोला भट्टीपासून नाही वाचवलं, भट्टीमध्ये वाचवलं. सगळ्या लाखो इस्रायली लोकांना त्या समुद्रापासून वाचवलं का समुद्रामध्ये वाचवलं? फरक आहे का पासून आणि मध्ये? फरक आहे. पासून नाही वाचवलं, समुद्रामधून जावलं, इथं वाचवलं. आणि तोच देव आम्हाला मरणापासून नाही वाचवणार, दुःखापासून नाही वाचवणार, दुःखामध्ये वाचवणार. आणि मग दाविदाचा सांगतो, मी मृत्यू खायच्या दरीतूनही जात असतो तरीही कसल्याही क्लेशाला मिळणार नाही, कारण तू मजबूत आहेस. प्रेज द लॉर्ड. प्रार्थना करा. आमच्यापैकी जर कोणाच्या जीवनामध्ये अजूनही जर कुठल्याही प्रकारचं पातक असेल, पाप असेल, तर परमेश्वराची कृपा अजूनही उपलब्ध आहे. पाप करून सोडून द्या, खरा पश्चाताप करा. जर आमच्याकडे कोणी परीक्षेमध्ये आहे, जर देव परीक्षा घेत आहे, तर जशी अब्राहमाची, योसेफाची, युबाची परीक्षा घेतली, आमची देखील त्याच प्रकारे परीक्षा होत आहे असं समजा. जर आम्ही आमच्या चुकांमुळे दुःखी आहोत, आमच्या चुकांमुळे आम्ही जर कुठल्या त्रासामध्ये आहोत, तर त्या चुका सुधरा. जर आमच्या दुःखामध्ये आम्ही अधिक प्रार्थनेमध्ये वाढत आहोत, विश्वासामध्ये वाढत आहोत, हे समजा की आम्ही परमेश्वराच्या अधिक जवळ जात आहोत. आमच्या दुःखामुळे परमेश्वर आम्हाला इतरांना सांत्वना देण्याकरता तयार करत आहे. आमचं दुःख आम्हाला शुद्ध करीत आहे, आमची आध्यात्मिक वाढ करून आम्हाला परिपक्व करीत आहे. आम्ही देवाच्या प्रतिमेमध्ये बनविले जात आहोत आणि ह्या दुःख त्रासामुळे आम्ही देवाला अधिक जाणून घेत आहोत. आमचं प्रेम त्याच्याबद्दल आणखी वाढत आहे असं समजा. आपण प्रार्थना करू. प्रभू आमच्या जीवनापासून स्तुती करतो, तुला लाख धन्यवाद आहे. जो अब्राहमाचा, इसाकाचा, याकोबाचा आणि आमच्या सर्वांचा पवित्र परमेश्वर आहेस. आम्ही स्वतःला तुझ्यासमोर नतमस्तक करतो.
तुझी प्रभुता, तुझं सामर्थ्य, तुझं ज्ञान, तुझ्या इच्छा आणि योजना ह्या आमच्याकरिता आमच्या भल्याच्या आहेत, ह्या आम्ही जाणतो आणि आम्ही कबूल करतो. प्रभू, अनेक वेळेला आम्हाला तुझी इच्छा समजत नाही, तुझ्या योजना आम्हाला अनेक वेळा समजत नाही, परंतु प्रभू हे मात्र आम्हाला निश्चित माहिती आहे बाबा, तुझ्या योजना आमच्याकरिता चांगल्याच आहेत. पवित्र परमेश्वर, आम्हाला आमचं भविष्य माहित नाही, परंतु आम्हाला तो माहित आहे की ज्याच्या हातांमध्ये आमचं भविष्य आहे, आणि तो म्हणजे स्वतः येशू तू आहेस. म्हणून आम्हाला घाबरण्याचं कारण नाही, आम्हाला भिवून राहण्याचं कारण नाही, आम्हाला निराश होण्याचं कारण नाही, आम्हाला रडत बसण्याचं कारण नाही, कारण तू आमच्या बरोबर आहेस. तुझी आकडी बघ काठी आम्हाला धीर देतात. आणि जी बाबा तू आम्हाला वचन दिलेलं आहेस की जे शोक करीत आहेत ते धन्य, कारण त्यांचे सांत्वन करण्यात येईल. प्रभू, आज आम्ही जरी शोक करीत आहोत तरी आम्हाला विश्वास आहे की आमचं खरं सांत्वन करणारा देव तू आहेस. आम्हाला शांती देणारा बाबा खरा देव तू आहेस. तूच शांतीचा राजकुमार आहेस बाबा, जो 2000 वर्षांपूर्वी आमच्या आमच्या पापांकडे त्या जगामध्ये आला, जो अपमानित झाला, तुझ्या अपमानामुळे आम्हाला सन्मान मिळाला, तुझ्या त्रासांमुळे, तुला होणाऱ्या दुःखामुळे आम्हाला आनंद मिळाला, तुझ्या मृत्यूद्वारे आम्हाला जीवन प्राप्त झालं. म्हणून प्रभू, तुला जाणण्यासाठी, तुला समजून घेण्यासाठी, तुझ्या वचनाप्रती पूर्ण समर्पित राहण्यासाठी आम्हाला सहाय्य आणि मदत कर. या वचनाकडे आम्ही तुझे मनापासून आभार मानतो. जितक्याने बाबा हे वचन ऐकलं आणि बाबा आपल्या जीवनामध्ये स्वीकारलं, त्या सर्वांना तुझ्या हातात समर्पित करतो. तुझे कुटुंब, कसोटी कुटुंब आणि या सर्व कुटुंबाने ज्यांनी आपले प्रियजन गमावले बाबा, त्या सर्वांना तुझ्या हातामध्ये समर्पित करतो प्रभूजी. आणि विनंती करतो प्रभूजी, या सर्व दुःखातून पार जाऊन आम्ही बाबा ख्रिस्त जन्माचा आनंद पुन्हा एकदा बाबा साजरा करण्याकरता आम्हाला तू सहाय्य कर. आम्ही तुझा वैयक्तिक अनुभव घेण्याकरता बाबा तू आम्हाला सहाय्य कर. आणि हा अनुभव आम्ही इतरांपर्यंत घेऊन जाण्याकरता आम्हाला सहाय्य कर. बाळासाहेबांना, पालखीबाईंना, प्रार्थना अभिज्ञ या संपूर्ण कुटुंबाला तुझ्या हातामध्ये आम्ही समर्पित करतो. त्यांचं जीवन, त्यांचं कुटुंब, त्यांची सेवा येशूच्या तुझ्या गौरवाकरिता आशीर्वादित कर. त्यांच्या देखील जीवनामध्ये सर्व आव्हाने, काळजाच्या बाबा तू दूर कर आणि तुझी त्यांची सेवा अशाच प्रकारे वृद्धिंगत कर, अशी आम्ही तुझं प्रार्थना करतो. सर्व त्या प्रिय मंडळीला तुझ्या चरणांना समर्पित करतो. तुझा बाबा आनंद, शांती, आशीर्वाद आणि विशेष करून तुझी सांत्वना होऊन धन्यवाद. आमची प्रार्थना प्रभू येशूच्या पवित्र आणि गोड आपण म्हणतो आहे. थँक्यू. थँक्यू. देवाची स्तुती असो. रेव्हरंड हजबंडचे आभार मानत आहे. सुंदर प्रियाला आपल्याला वचन दिलेलं आहे. वचनाची मेजवानीच या ठिकाणी आपल्याला मिळालेली आहे. आणि निश्चितच खात्रीने प्रियाला आपण सर्वांनी निश्चय केलेला आहे. आपल्यामध्ये जर दुःख, त्रास आहे तर काय कारण आहे, त्यांनी सांगितलं 9 अशा गोष्टी आहेत त्या आपण त्या पडताळून पाहिजे. थँक्यू थँक्यू. देवाची स्तुती असते. यावेळेला प्रियांना आपण प्रभू भोजनाच्या विधीमध्ये आपण भाग घेणार आहोत आणि आपण यावेळेला पुन्हा एकदा प्रार्थना करूया आणि परमेश्वराच्या हातामध्ये थोर काही प्रभू, आम्ही पुन्हा एकदा विशेष तुझे आभार मानत आहोत या वचनासाठी, रेव्हरंड कसबे यांच्या सेवेसाठी आणि जे वचनाचं ओझं प्रभू तू आज पुन्हा एकदा त्यांच्या अंतःकरणामध्ये तू दिलंस प्रभू, आणि ते सांगत असताना लागणाऱ्या शक्ती सामर्थ्य प्रभू दिल्याबद्दल तुझा आभार मानत आहोत. ऐकणाऱ्या समस्त प्रियजनांवर देखील बाबा तुझी कृपा तू दिलेली आहे. वचनाचं बीज जे पेरण्यात आलेलं आहे ते खात्री प्रभू फलदायी होईल आणि प्रभू निश्चितच त्यामधून तुझं गौरव करून घेशील. हे प्रभू तू निश्चय केलेला आहे त्याप्रमाणे चालण्यास प्रत्येकाला सहाय्य कर. आज पुन्हा एकदा तुझ्या निजामध्ये आम्ही सर्वजण भाग घेत असताना आभार मानत आहोत. पुन्हा एकदा बऱ्याच दिवसांनी प्रभू आम्हाला या निजामध्ये संधी दिली आहे की आम्ही खरोखर आठवण करावी, स्मरण करावं. येशू ख्रिस्त आमच्या जीवनासाठी, आमच्या संपूर्ण कुटुंबासाठी, आमच्या निवडलेल्या लोकांसाठी त्याने आपला प्राण दिलेला आहे. होय प्रभू, जरी सर्वांसाठी तो दिलेला आहे
परंतु आज निवडक लोकच प्रभू यामध्ये भाग घेत आहे. हे प्रभू आज जे भाग घेतील आज त्यांच्या सर्वांच्या अंतःकरणाला देखील तू स्पर्श कर, कारण हा विधी प्रभू परमेश्वरा आणि तो गांभीर्याने किंवा स्वतःला प्रभू परमेश्वरा पात्र समजावं तुझ्या समोर प्रभू परमेश्वर येण्यासाठी आम्ही खरोखर पात्र आहोत का नाही याचं आत्मपरीक्षण करण्यास तू सहाय्य कर. घेणाऱ्या प्रत्येकाचं हृदय प्रभू हे तुझ्याकडे ओढलं जाईल, तुझ्याकडे लक्ष दिलं जाईल असं होते. इथून पुढचा वेळ काळाच्या पवित्र आता सादर कर लहानशी प्रार्थना येशूच्या पवित्र पूर्ण सर्व हे आमच्या स्वायत्त तुझे नाम पवित्र मानले जाऊ, तुझे राज्य जसे स्वर्गात तुझे इच्छेप्रमाणे आमची वरची भाग करणार आणि तसे तसे तू आमच्या आणि आम्हाला परीक्षा नकोस तर आम्हाला कारण तुझ्या राज्याचं सामर्थ्य आपल्या परमेश्वराचं प्रेम प्रभू श्री ख्रिस्ताची कृपा आणि पवित्र आत्म्याची सहभागिता आता इथून पुढे सदैव तुम्हा सर्व लहान प्रियजन आज आणि सदा देवाची स्तुती असो. थँक्यू सगळ्यांचा आभार. झालेला थोडक्यात वेळाने मला काही दोन गोष्टी रोजची भाकर बऱ्याच जणांनी घेतलेली नाही. प्रत्येक कुटुंबासाठी मी मागितली, ज्यांनी ऑर्डर दिली आणि ऑर्डर दिली नाही त्यांच्यासाठी पण आहे. पण ही घेऊन जात असताना 150 रुपये मात्र देऊन ऑर्डर दिली म्हणून कृपा करून एक इंग्लिशमध्ये आहे, एकच इंग्लिशमध्ये ज्यांना प्रार्थनेची कॉन्टॅक्ट करा सगळ्यांनी. दुसरी गोष्ट पुढच्या रविवारी आपल्यामध्ये प्रांताध्यक्ष आपल्यामध्ये राहणार आहे. चर्चचे जेवढे सभासद आहेत भरती झाल्यानंतर पुढच्या आठवड्यात थांबणार आहे, कारण मतदान आहे, वार्षिक सभा आहे. लहान मुलांची त्यावेळेला कृपा करून काळजी घ्या. कधी संदेश चालू असताना पाळीसाहेबांनी मागच्या वेळेला सुद्धा थोडी सूचना दिल्या होत्या की बाबा संदेश चालू असताना मुलांच्याकडे होऊ देऊ नका. कृपा करून वरती जर तुम्ही बसाल पुढच्या रविवारी मुलांना घेऊन प्रार्थना करा. तिसरी गोष्ट आहे, आपली बायबल स्टडी बंद झालेला पण येत्या बुधवारी सगळ्या पुरुषांना विनंती आहे, यावर्षी श्रमदान आपलं पुरुष मंडळीकडून बंद. सो बुधवारच्या दिवशी जर पुरुष मंडळी संध्याकाळी जरी आले, मला वाटतं 5-6 वाजता, तर सर्वांना या ठिकाणी आहे. दरवर्षी श्रमदानामध्ये जास्त करून महिला असतात, तर यावेळेला मी विनंती करेन जेवढे पुरुष आहेत बुधवारच्या दिवशी संध्याकाळी 6 वाजता या ठिकाणी यावरती विनंती आहे. आणि चर्च बोर्ड जे आहे ते येत्या शुक्रवारी आपण भेटणार आहोत. आता पण थोडा वेळ थांबू, 5 मिनिटं, कारण महिलांचं इलेक्शन होणार आहे आणि त्यामध्ये लवकर काम आपण सुरू करू. पण चर्च बोर्डचे लोक आहेत, 5 मिनिटं थोडंसं थांबा. उद्याच्या दिवशी बायबल क्विज सगळ्यांसाठी आहे. मी आपल्या ग्रुपवरती देखील लिंक पाठवणार आहे. 2 पुस्तकं आहेत, हग्गाई आणि सपन्या. 5 अध्याय वाचायला आज संध्याकाळपर्यंत तुम्ही लवकर संपू शकता आणि उद्या संध्याकाळी 7 वाजता लिंक पाठवली जाईल. सर्वांनी भाग घेतला तरी चालेल. तरुण संघासाठी ते असं नाही, पण तरुण संघासाठी वेगळं बक्षिसाचं स्वरूप राहणार आहे, एवढं लक्षात असो. ओके, थँक्यू. स्त्रिया जातील, एका बाजूला स्त्रिया सर्वजण समोर बसतील आणि पुरुष किंवा लहान मुलं आहेत ते थोडा वेळ बाहेर असतील. थँक्यू. आपण रेव्हरंड कसबे यांचे देखील आभार